एसबीआय मागता की तांणी आमचे वेलकम करचे आमचे स्टेट इंचार्ज मणिराम सरजी तांकां तुमी वेलकम करचे म्हणजे जोरान धाडत बाय वेलंगा हांव तुमच्या लागीं मागता आमचे GPCCचे प्रेसिडेंट सर व्ही चोडणकर सर तांकां तुमी बुके दिवचो. बाय रिमा तुमच्या लागीं मागता की आमचे सर लीडर ऑफ ऑपोजिशन सयुरी आलेमा हांकां तुमी बुके दिवन भोवकार करचो. क्लारा तुमच्या लागीं मागता आमचे महिला अध्यक्ष हांकां लागीं तुमी तांकां वेलकम करचें बुके. आमचे अण्णा तुमच्या लागीं मागता आमचे जनार्दन भंडारी जनाबाई तांकां तुमी वेलकम करचें. रिया लागीं मागता की तुमी आमचे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बापाले हांकां तुमी वेलकम करचें. तशेंच बबिताले लागीं मागता आमचे काणकोणचे ब्लॉक प्रेसिडेंट डॉ. वस्ताद कितें हांकां तुमी वेलकम करचें पावले. तशेंच आमचे कडेन आसा आमचे जॉयंट सेक्रेटरी बाब अंजारे हांव मागता बबिता लागीं की तांकां तुमी वेलकम करचें. हांव मागता ह्या कडेन तांणी आमचे काणकोण ब्लॉक यूथ काँग्रेसीचे प्रेसिडेंट डॉ. मनीश नायक हांकां फ्लावर दिवन वेलकम करचें. हांव मागता ह्या लागीं की तुमी आमचे दयानंद फळदेसाय हांकां तुमी फ्लावर दिवन वेलकम करचो. आमचे ब्लॉक प्रेसिडेंट NSYचे फर्स्ट देसाय हांव मागता SP लागीं तुमी तांकां वेलकम करचें. काणकोणा ब्लॉक कन्व्हेनर डॉ. सिद्धार्थ नायक हांव मागता ह्या लागीं की तुमी ताका वेलकम करचें. थँक्यू. हांव मागता आमचे ब्लॉक प्रेसिडेंट डॉ. बेस्तार गुदिनो आनी सगळ्यांक वेलकम करचें. Respected Mr. Manikam Kathirji, Board Guest in Charge, Mr. Girish Chodankar, GPCC President, Mr. Yuri Alma, Leader of Opposition, ZP by Sumitra Patil, NSY Mr. Janardhan Bhandari, NSY and Youth Congress in Goa in charge. आमचे काणकोण काँग्रेस फ्रंटल बाब वैष्णव पेडणेकर, नवदीप फळदेसाय, रवय भगत, उर्सुला कोस्टा, सिद्धार्थ गायक, रेमी डायस, रोजारियो फर्नांडिस, मनीष देसाई, वैशाल पागी, किरण जोरी, हर्ष देसाई, दयानंद फळदेसाय, all group committee members and all my dear friends. On behalf of the Kankona Congress Block Committee, I heartily welcome you all to this induction ceremony. Today is a proud day for all of us. We are honored that Sri Umesh Daya, Gamkar, ex-Sarpanch of Kotigam Panchayat, has decided to join the Indian National Congress family. Mr. Daya is a respected grassroots leader who has served the people of Kankona with dedication. His joining will definitely strengthen our party at the booth level and bring new energy to our organization. I welcome all the senior leaders, party workers and supporters who have gathered here today to
bless this occasion. Let us together work with unity to take forward the values of the Congress Party. Once again, I welcome a new member and all of you. Thank you. Jai Goa, Jai Congress. Thank you, Rajbaba. आज हो जो दीस आसा हो दिसात आमी सगळ्या समोराक ताचें कारण म्हणल्यार आमचे थोड्या एक एसटी समाजाचो लिडर हांव मागतां आमचे ब्लॉक प्रेसिडेंटा लागीं तशेंच हे दिसा लागीं की जे जॉयनिंग फॉर्म आसा ते आमचे आयचे जे लिडर एसटी समाजाचे दया गांवकर हांकां तुमी ते फॉर्म दिवचे बसपाक हांव मागतां गिरीश सर तशेंच आमचे ब्लॉक प्रेसिडेंट लागीं ब्लॉक प्रेसिडेंट बसपाक जरा ताळी वाजोवली तशेंच गिरीश सरा लागीं मागता की तुमी तांकां बुकलेट दिवन तुमी ताका येवपाचो अमरता सर मणिग्राम मांडवी सर की तुम्ही तांकां जी रिस्पॉन्सिबिलिटी आसा पुराय काँग्रेसीची तशेंच मांडवणची ती तुमी तांकां फ्लॅग घेवन सोंपोवची थँक्यू आमचे गोवा प्रदेश यूथ काँग्रेसीचे साऊथ गोवा डिस्ट्रिक्ट प्रेसिडेंट बा प्रल्हाद भगत हांच्या मागता त्यांनी आपल्या 2 मिनटां उलोवप करचें नमस्कार आमच्या माध्यमांतल्यान आमच्या ऑपोजिशन काणकोणचे एमएलए आमचे प्रतिनिधी आमचे स्टेटीचे नेतृत्व आणि यूथ काँग्रेसीचे इन्चार्ज आणि आमच्या आजूबाजूला माणसं तशेंच आमचे मिडिया आनी आज आमकां सगळे जमले आमच्या एस टी भावांक भेटी की जोरात ताळ्यांना चालू करपाक सोदता कित्या आज एस टी समाजाचो एक प्रोग्राम आसलो तो सोडून आज आमच्या काँग्रेसीक सपोर्ट दिवपाक तुमी तुमच्या विचार सुद्दां सगळ्या एक ताळ्याचो जोरात ताळ्यांनी तुमचो स्वागत करता 2021 इलेक्शनाक आमच्या काणकोणाक आमी खोतीगांव कमी पडटाले तेन्ना आमी सदांच एक विचार करताले आमी खोतीगांव कशें करून टीम बीड खोतीगांव पूण जेन्ना हांव विचार करता तेन्ना एक विचार असो जालो की देव आमच्या मल्लिकार्जुन देवान आमकां सपोर्ट दिला की आमकां एक खोतीगांवचो एक आमचे कडेन खांबो दिलो तो खांबो आज खोतीगांवच्या गांवांत न्हू तो फूल काणकोणभर ताका वळखूंक जाला आनी तो सदांच खांबो म्हणपाचें कारण म्हळ्यार तो सदांच आपल्याच्या कामाक सदांच लोकांक घेवन काम करता सदांच लोकांच्या लोक हेल्पाक वता सदांच लोकांच्या जिवाक करता तो म्हळ्यार आमचो वेळार तेंच्या ताळ्यांनी स्वागत करता गेलो आज सगळ्यांक आमच्या जमल्याक हिंगा जमल्याक खुबश्यो आवय आनी बापूय आनी आमचे सगळे आमचे तांकांय सांगता तुमी आज त्रास काडून आमच्या भुरग्यांक आमी भुरग्यांक शिकयताय पूण आज आमच्या ह्या बीजेपी सरकारान भुरग्यांचे कितें हाल करून गेले आसा आज एकाच एक म्हणजे एकाच एक आवय एकाच एक बापूय 20 लाख आपले त्रास काडून काम करून आपले भुरगो कितें मुखार बरें फ्युचर पळयता चिंतता पूण आज त्या भुरग्यांक एक त्या आवय ते विशय आपले आशा आसता की आज ह्या बीजेपी सरकारान काबार करून गेल्ले आसा आज आमच्या भुरग्यांक शिकवण जॉब मेळना रस्त्यार रेप केसीस आयकूंक मेळटा ड्रग्स केसीस वाडले भुरग्यांसाठी आज कामान आपल्या भुरगीं ड्रग्स घेवन मार्केटाक भोंवपाक भुरगीं आयकुपाक मेळटा हे आज आमच्या बीजेपी सरकारान आमचो हालत करून दवरले आसा आज ह्या बीजेपी सरकारान आज लोकांक गरिबा भुरग्यांक ज्या कामां ना दितात पूण म्हारगाय खूब पावयल्ली आसा आज ह्या बीजेपी सरकार सदांच म्हणटा की अच्छे दिन आज अच्छे दिन आज आमच्या लोकांची रडपाची हालत केली आज आमच्या लोकांक रस्त्यार हाडपाची हालत केल्ली आसा आनी हो बीजेपी सरकार
आज आमच्या मुखाल्ले कर्तव्याक मेळ्ळो जाल्यार आमकां काबार करून दितलो म्हणून हांव एक विचार करून सांगता सगळ्यांक जमल्याक मुखाल्ले इलेक्शनाक आमी ह्या बीजेपीच्या सरकाराक आमी घर पावपाचें काम करया. आनी एक म्हणल्यार सांगपाक सोदता पयर हांव पणजी गेल्ले तेन्ना पणजी म्हाका एक फ्रेंड म्हाका म्हणून आयलो तुमगेलो चिमट्या मिनिस्टर कसो आसलो म्हणून हांव म्हणलें चिमट्या मिनिस्टर म्हणजे कित्याक काय म्हणल्यार तेणी म्हाका सांगलें एक खंयच्या ल्हानल्या भुरग्याक ताका सापड मारला ताका चिमटो काडून खंयच्या खंय तसो आमचो मिनिस्टर ह्या ऑफिसरान फाटल्या मानाच्या भितरल्यान चिमटी काडटा आनी सगळ्यांचे पर्सनल जे राग आसा ते आडोवपाक पर्सनल राग काडला ते ऑफिसर आपल्या सगळ्यांच्या आमच्या लोकांची कामां पेंडींग दवरता. ह्या मिनिस्टराक आमी घर पावपाक जाय काय नाका हें तुमचे कडच्यान आयकुपाक जाय. मुखाल्ले हे मिनिस्टर आमी ताका घर पावयता की ना आनी आमच्या सदांच आमचो पोलिशन लिडर सदांच म्हणटा की 2027 आमच्या 27 सीट आमी काँग्रेसीची भितर म्हणून त्या 27 सीटाक आमी काणकोणचे एक सीट आमचे उरले काय ना हे तुमकां सांगून ताका देव बरें करूं म्हणटा. थँक्यू बाब नायक. आमचे काणकोणा ब्लॉक युथ काँग्रेसीचे प्रेसिडेंट बाब मनीष नायक गांवकर आमच्या लागीं मागता तेणी आपले 2 मिनटां उलोवप करचे. सगळ्यांक नमस्कार. आयच्या प्रोग्रामाक स्टेजीर आशिल्ले सर माणिकराव ठाकरे, सर गिरीश चोडणकर, सर युवरी आलेगांव आनी आमचे जनाबाई. सगळ्यांत पयलीं म्हणल्यार हांव दयाबाईक वेलकम करता आमच्या काँग्रेस परिवाराक. आनी तुमकां सगळ्यांक खबरूच आसा की दयाबाई कसो लोकां खातीर काम करता, कसो लोकां खातीर आवडटा. आनी हांव दयाबाई कडेन एक अपेक्षा करता की जी आमी गांवडोळी खोतीगांव ह्या जाग्यार खंय खंय मातशें कमी पडटा पावपाक ही दयाबाई फुलफील करतलो आनी आपलें काम चालू करतलो. म्हाका 2 मिनटां उलोवपाक दिवं म्हणून थँक्यू म्हणून. थँक्यू मनीष. आता आमचे किसान काणकोणा ब्लॉक युथ प्रेसिडेंट बाब दयानंद फळदेसाय हांच्या लागीं तेणी आपले 2 मिनटां उलोवप करचें. पयले सुवातेर हांव उलोवपाक सोदतां. म्हाजें नांव दयानंद फळदेसाय. सगळ्या खबर आसा आनी आज हांगा प्रोग्राम हो घडोवन हाडला बाब दया आनी ज्ञाना आनी म्हाजे बशिल्ले आमचे ब्लॉक काँग्रेसी प्रेसिडेंट बाब गिरीश चोडणकर हे म्हाजे संपर्कांतले मनीस आनी तशेंच आमचे युवरी आलेगांव आनी ठाकरे बाब दया आनी म्हाजे बशिल्ले सगळे मानेस. हांव सांगपाक सोदतां की वाट पळयतना तर वाट जाय आसली, वाट पळयतना वाट जाय आसली काँग्रेस पक्षाची. काँग्रेस पक्ष हो आज हिंगा सगळ्यात गरमदार दिसलो तेन्ना हांव पयलीं सुवातेचेर उलोवपाक सोदतां बाब दया आनी ज्ञाना ह्या दोनी आज काणकोणांत हो सगळो तुमचो हो पळय आज लोक जमले आसा. ह्या लोकांचो प्रोग्राम आसा आनी लोकांचो हो आज मेळावो आसा. हो काँग्रेसीचो मेळावो आनी लोकांचो मेळावो आनी मागीर कसल्या सगळ्यांचो मेळावो आसा. म्हाका सांगपाक दिसता 1985 काँग्रेस सरकार आयलो, 1992 काँग्रेस सरकार आयलो. हो काँग्रेस सरकार बहुजन समाजाक सांबाळपाचो हो काँग्रेस पक्ष जावन आसा आनी एकमेव पक्ष आसा. तर बहुजन समाजाक बारीक मध्यम आनी उच्च पदाचेर जे श्रीमंत लोक आसा तांकां वेगळासार करपाचो हो काँग्रेस पक्ष न्हू. काँग्रेस पक्ष हो बहुजन समाजाचो, गरीब लोकांचो आनी मध्यम लोकांचो आनी श्रीमंत लोकांचो हो काँग्रेस पक्ष आहा. आज कितें जाता हे गोंयांत कितें पळयता तें तुमकां कळ्ळें म्हाका दिसता. आज म्हारगाय वाडली आसा आनी आजची परिस्थिती जर पळयत जाल्यार काँग्रेस पक्षाचो हो आमकां कामां उबो जावपाक जाय आनी फुडें हो कामां आमकां उबो करतलो तुमच्या सगळे
सोदता आज दयान सगळ्या बहुजन समाजाचेर जेन्ना काँग्रेसीत प्रवेश केलो तेन्ना देवबाब तुका देव बरें करूं आनी तशेंच जनाबाब आमचो हो गोंयभर तुमकां सगळ्यांक खबर आसा फाटल्या दिसांनी जेन्ना आज लोकां खातीर तो सेवा करता आनी लोकां खातीर राबता लोकां खातीर जे कामां खंय पडली आसा ती उजवाडा हाडून दाखयता जनाबाब तुकाय देव बरें करूं गिरीश बाब हिरिया बाब सगळ्यांक हात जोडून नमस्कार की तुम्ही ह्या प्रोग्रामाक आमचो प्रोग्राम नेटान फुडें व्हरतले आनी व्हरपाक जाय तुका एकच गोष्ट दिता काँग्रेस पक्षाचा देव बरें करूं थँक्यू हांव मागतां आमच्या जनाबाई लागीं जनार्दन भंडारी हांच्या लागीं ताणें आपले 2 मिनट उलोवप करचें देव मल्लिकार्जुनाक नमस्कार करता आयज काणकोण ब्लॉक काँग्रेस कमिटी घडोवन हाडिल्ल्या इलेक्शन सोहळ्याक म्हाजे मित्र गांवचे माजी सरपंच आनी ट्रायबल समाजाचे लिडर दया गांवकर त्या इलेक्शन सोहळ्याक आमचे मदीं हाजीर आशिल्ले गोंय राज्याचे इन्चार्ज बाब माणसाहेब ठाकरेजी गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाब गिरीश चोडकर आमचे एलओपी इंडियन ऑपोजिशन अभिजित यानेमो प्रदेश काँग्रेस पार्टीचे जॉइंट ट्रेजरर बाब आंद्रे काणकोण महिला काँग्रेसीची अध्यक्षा बाब शिलाबाई काणकोण ब्लॉक काँग्रेस यूथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाब मनीष काणकोण ब्लॉक एनएसआर कमिटीचे हर्ष देसाई साउथ गोवा डिस्ट्रिक्ट यूथ काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष बाब प्रल्हाद भगत स्टेट वाइस प्रेसिडेंट यूथ काँग्रेसीचे बाब अश्विन पेडणेकर काणकोण काँग्रेस परिवाराचो कन्व्हेनर बाब सिद्धार्थ बाकीचे सगळे डॅनियल फळदेसाय किरण छोरे आनी हेर मानेस आनी मुखार बसले आमचे काँग्रेस पक्षाचे मोगी दया गांवकाराचे समर्थक काणकोणचे पत्रकार भाव काणकोणचे काँग्रेस पक्षाचे वेदनिरीक्षक हे सगळ्यांक हांव देव बरें करूं म्हणटा आज एकादश तशेंच वर्ल्ड ट्रायबल डे असो एक संगम आज दयाबाबाच्या एका इलेक्शना खातीर एक योगायोग आसा आमी एकादश म्हणजे एक शोकी सिजन येता आमच्या धर्म हिंदू धर्माक तशेंच तेंगेलो आज वर्ल्ड ट्रायबल डे तशें हांवें सांगता आज आमच्या यूथ काँग्रेसीचो एक फावंडेशन डे म्हळ्यार तीन हेजो संगमाच्या दिसाक संगम जावन त्या दिसाक आज दयान काँग्रेस पक्षात प्रवेश केल्लो आसा आनी ताका व्हडली भाग्य असले ह्या व्हडल्या दिसाक ताणी आज प्रवेश काँग्रेस पक्षात प्रवेश केलो म्हणून दया गांवकाराची कारकिर्दीतून खबर आहा राजकारणात बरें समाजकारणी ताणी सदांच आमच्या दाखोविता खातीर एसटी भावां खातीर सदांच लढत दिवप मुखार गेल्लो आसा आज काल 2 दिसां पयलीं एसटी रिजर्वेशन नोटिफिकेशन येयलां त्या मुवमेंटाक दया गांवकाराचे एक मोलाचो वांटो आसा जे काणकोण भागांतले एसटी भागांत एसटी लोकांक गांव गांव वचून तेंची मिटींग घेवन तेंचे एक्शन घेवन समाजा कडेन आकर्शीत करून समाजाच्या मेन प्रवाहाक व्हरपाक तेणी मोलाचो वांटो घेतलो आसा दया बाबाचे एक वेगळोच लोकांकडेन संपर्क आसा लोलये पंचायत जावं पैंगीण पंचायत जावं खोतीगांव पंचायत जावं गांवडे जावं क्रिस्तांव जावं आगोंद खोला म्युनिसिपालिटीक एक वेगळ्या नात्यान तेगेलो वेगळ्या लोकांचे संबंध आसा आनी तेका अशें लोक मानतात आज दया गांवकर जो खोतीगांव पंचायतीचो माजी सरपंच काँग्रेस पक्षाचे हात बळकट करपाक आमची मुळां घट करपाक आज तरी काँग्रेस पक्षात प्रवेश केल्लो आसा ताका लागून हांव सगळ्या आमच्या काणकोण काँग्रेस परिवारा तर्फे गोवा काँग्रेस परिवारा तर्फे ताका उलोवणीपण दिता
आमची सगळ्यांनी ताका फुडल्या तेच्या राजकीय कारकिर्दीक बरी शुभेच्छा दिता. आज तुम्ही पळयतात काणकोणाक ह्या दाखोवल्याच्या नांवान एसटीच्या नांवान हेजे कार्डान हेज्या पुकळेपणान आपले सगळे सादयला. त्या हेतून दया गांवकार ना, दया गांवकार समाजा नांवान आपले कांय केन्नाच स्वार्थ केलो ना आनी सादोवणूक घेतला. आज आमचो कावळे आमदार दाखोवल्याच्या नांवान एसटीच्या नांवान फक्त आपले स्वार्थ सादून घेवपाक लागला. आज तरी 17 वर्सां कारकिर्दीक फक्त आपल्या संघटनेक वयर काडलो, शिक्षणीक संस्थेक वयर काडलो. आज आमगे इतले भागात गव्हर्नमेंट हाय स्कूल आसात, प्रायमरी स्कूल आसात, हायस्कूल आसात, हायर सेकंडरी आसात. तो ते केन्नाय बांदपाक, नवी बांदपाक, रिनोवेट करपाक, रिपेर करपाक गेला. पण तेणी आपल्या संस्थेची प्रायमरी स्कुलां, हायस्कुलां, हायर सेकंडरी बांदपाक 17 वर्सां काडली. आतां हांव सांगपाक सोदता थोडक्यात. आज तो आमचो क्रीडा मंत्री आसा, आर्ट एंड कल्चराचो मिनिस्टर आसा. आज आमच्या काणकोणच्या मतदारसंघात 7 पंचायती म्युनिसिपल आसा. पंचायती तुम्ही वचून पळयात, एक ग्राउंड असो भुरग्यांक खेळपाच्या लायकीक ना. आमचो लोलये पंचायत म्हणून आसा, ते माशी पंचायतीचे ग्राउंड आसा. प्रत्येक वर्सा एक भाशण करता आपण फुडल्या वर्सा आमी ग्रास घालता म्हणून. आजून एक किलोमीटर ग्रास घातली ना. तशेंच पयलीं म्हणजे ग्राउंड आसा, कितली वर्सां मळटा विकासा खातीर. थंय तेजें 10 मिटर एक लग्न खेळपाक आनी खोखो खेळपाक ग्राउंड करपाक शकले ना. तेच्या खोदगांव भागाचे कितलेशे खेळागडे आसात, ते आज कितलेशे क्रिकेट खेळटा, फुटबॉल खेळटा, तेमकां सादे सांजमात्याचे खेळटाले ग्राउंड ना. गांवकरी लोकांचे करया म्हणजे ग्राउंड आसलो. पण ह्या लोकांनी विदाउट प्लॅनिंग इंजिनियराच्या कच्च्या हेतून बुद्दीन तो ग्राउंड वाट जावन उडयल्लो आसा. ते कंपाऊंड ग्राउंड पयलीं फुटबॉल खेळटाले, क्रिकेट खेळटाले, घरांनी खेळटा पण आज ते कांय वाट घातलो आसा. आज तो तांकां सादी बेश्टी फुटबॉल खेळपाक मेळना, कसलोच खेळ खेळपाक मेळना. तेन्ना आमच्या दिसता हांगा आमच्या लिडरांनी पयलीं ग्राउंड केल्लो, तेजी पसून तेगे डेव्हलपमेंट करपाक जालें ना. तो पसून आजून रडटा ग्राउंड. तशेंच काणकोण भागात देव बाबाक म्हणटा एक ग्राउंड आसलो, तेजे पसून आतां सारकें मेंटेनन्स करपाक येना. आज तो पसून ग्राउंड अलायनमेंट सारकें नासलो, वयर सकयल जाल्लो आसा, कितलेशे भुरगे पडटात आनी पांय मोडटात तेंगेर अशें आसा. तशेंच आमी आगोर पंचायती वयता, थंय काम केलो एक स्पोर्ट्स ग्राउंड आसा, तो सगळ्यात त्या वेळार जाल्लो. तो पसून मेंटेनन्स करपाक जायना. म्हणजे हेका आमच्या गोंय राज्याच्या सरकारान तांकां हेजे व्हडले पद दिवन जावं त्या स्पोर्ट्साक कांय करपाक जायना, फक्त आपलो विकास करपाक लागला. तेन्ना हांव तुमकां सांगपाक सोदतां, हेणे तुमचे कार्ड यूज करून दाखोवयताचे एसटीचे फक्त आपले सादून घेतला. आज आमकां येवपाक हायवे कसो आसता पळयात, आमची घरां आसता लोकल रस्ते हायवे कशे आसता पळय, पण तेजे घरां आसता पळयात, हायवेचो उडयल्लो आसा. हो आमच्या लोकांच्या पुस्तकात निवडणुके येवन मंत्री जावन आपलो घराकडे वचपाचो रस्तो हायवे केल्लो आसा. आमच्या बाकीच्या लोकांच्या रस्त्याक लायटी सारकी करता, पण आपल्या घरान आसताले रस्त्याक लायटी चकचकीत केल्ली आसा. आमकां कितल्याशे लोकांक आतां उदकाची परिस्थिती वायट आसा, पण आपल्या घराडे स्पेशल पायपलायन घाला. म्हणटकीर हो आमदार लोकांनी निवड दिल्लो काणकोणच्या काणकोणचो विकास करपाक, काणकोणच्या प्रजेचो विकास करपाक आनी स्वताचो विकास करपाक हेतून विचार करपाचो वेळ आयिल्लो आसा. तेन्ना हांव वेळेक मागता दया गांवकाराक ह्या रुपान आमकां एक बरो एसटी मंत्र्याचो किरण मेळिल्लो आसा आनी हेजी दूरदृश्टी आसा. आनी आज पर्यंत हेणी आपल्या ह्या सगळ्या लोकां खातीर आपले तरी जाता तशे आपल्या बार्देश परिवारा तर्फे जावं तेजे बाकीच्यो ज्यो पंचायती सरपंच आसतना किंवा बायल आसतना कितल्योश्यो स्किमी जावं फेसिलिटीज तेणे लोकां कडेन पावयल्यो आसा. हे आमचे खोदगांव आनी गांवडोळचे लोक आसा ते आमचे फार्मर्स मोस्टली शेतां आनी रानांनी डोंगर भागांत रावपी. आज तांकां खुबशे प्रस्न लागून फेस करचे पडटा. आज हे फार्मर्स अवकाळी पावसाक लागून जनावरांच्या भितर एंट्री करून तेंचे शेतांक तेंचे सगळे जे नुकसान हेजे शेतीचें नुकसान जावन उडयता. पण हेंकां जो सपोर्टींग प्रायस मेळपाक जालो अजून सारको केन्नाय मेळना.
तेका लागून आमी स्पेशली तेका आमकां सांगपाक सोदता आमच्या मान्यवरांक ह्या आमचो फार्मर्स आसा आमचे काणकोणचे बॅकबोन आनी खोतीगांवान गांवचे खुबशे आमचे फार्मर्स आसा हेंकां आमचे सदांच सकाळी सपोर्ट करून मेळटा तेन्ना हे बाबा हांव रिक्वेस्ट करता फुडल्या असेंब्लीक तेन्ना ह्या फार्मर्साचो एक स्पेशल विशय तुमी तांकां असेंब्लीक रेज करचो आनी जाता तांकां मुखार एटलीस्ट आमकां तेंगे पळय कितें शेतीची नुकसान भरपाई काय तांकां परत सगळें इम्प्रेस करचो तेन्ना हांव आतां खुबशे व्यक्ती आसात तुमकां खबर आसा आमचे मांडवळ ठाकरेची काँग्रेस पक्षाक मुखार भोवदेव घर जावपा खातीर काँग्रेस पक्ष हांगा सरकार सत्तेर येवपा खातीर रात दीस त्रास काडटा तसोच आमचो गोवा प्रदेश कमिटीचो अध्यक्ष भाग्येश सोळंकर जातो असो मागीर प्रत्येक मतदारसंघाचे तळागाळार तो बारीक लिडर आसूं व्हडलो लिडर आसूं मागीर बुटावले प्रोग्राम पासून ब्लॉकावले प्रोग्राम पासून कार्यकर्त्या उत्साह उडयता आनी तेका आपलो कोण घेता असो बाब पुरी आलेलो येवप्याक गेलो अगदी सगळे कमी वयाचो पूण आज तुमगे असेंब्लीचो आवाज पयलो आसतलो कितलो म्हणजे बुलंद आसतो प्रत्येक विशयाची झगडटा आनी प्रत्येक अभ्यास करून तेन्ना असले आमचे लिडर मेळिल्ले आसात तुमकां हांव एक सांगता आनी आतां हेजे मुखार हो भाजप सरकार आमगे कशी गोंयचे करपा पडले खबर आसा म्हारगाय रोखोन बेकारी रोखोन आनी चड सांगना तेन्ना तुमी आतां परत एकदां विचार करात हो सरकार फकत समज सत्तेर येयल्यार आमची परिस्थिती कितें जातली ती पळयात तेका लागून हांव तुमकां सांगता ह्या देवाच्या नळाक परत एक बरोसो विचार कर काँग्रेस पक्षाक हांगा परत तुमी एक संदी दिवपाचें प्रयत्न करा देव बरें करूं थँक्यू जनाबाई आतांच जनाबाईन सांगलें की पुराय आमच्या गोंयांत जर कोण आवाज करता जो लोकांचो इशू ही मुखार चडटा किंवा एसेंब्ली सुद्दां आवाज मोठ्यान जाता तो आमचो सर लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेलो हांव हांगा लागीं मागता की तूं लोकांक सगळ्यांक संबोधीत कर सॉरी आतां आमचे मदीं आसतले जमेला आमचे स्टेट महिला प्रेसिडेंट प्रतीक्षा करप मॅडम प्रतीक्षा करप की तांच्या लागीं मागता की तुमी 2 मिनटां नमस्कार माझे उपस्थित आशिल्ले आमचे सगळे माणूस ऑल इंडिया काँग्रेस कमिटीचे आमचे गोंयचे प्रभारी श्री माणिकराव ठाकरेजी आमचे पार्टीचे अध्यक्ष श्री गिरीश कोटकरजी तसेच आमचे विरोधी पक्ष नेते युरी आलेमावजी हेर उपस्थित आमचे आशिल्ले सगळे माणूस आणि खास करून आयचे मेन हिरो ह्या सभेचे दया गांवकरजी तशेंच आमचे लोकल तेन्ना भंडारी आनी वैष्णव पेडणेकर गॅस्पर ब्लॉक प्रेसिडेंट आनी हेर सगळे नमस्कार तुमकां पयल्या सुवातेर आयज विश्व आदिवासी दीस हेचे तुमकां सगळ्यांक परमनीत परबी आमी पळयल्ले आसा आनी सगळ्यांक खबर आसा की गोवा राज्य हेचे गोंय राज्याचे मूळ निवासी जावन आसा हे एसटी समाज आनी आदिवासी समाज गोंयची संस्कृताय घडयला एसटी समाजान आनी अस्मिताय राखून दवरला सुद्दां एसटी समाजान गोंयची जंगल आनी जमीन जर कोण राखून दवरूं शकता जाल्यार ती आमचो आदिवासी समाज राखून दवरूं शकता आनी त्या खातीर आयज खूब आनंद जाता आनी एकदम खुशालकाय भोगता की दया गांवकर सारको एक एसटी समाजाचो लिडर काँग्रेसीन प्रवेश केल्लो आसा आनी तेका दया खूब खूब अभिनंदन म्हणटा की दया हांव आयजूच न्हू फाटलीं कितलीं वर्सां वळखता 5-6 वर्सां पयलीं आमचें एक सोशल ऑर्गनायझेशन आसलें एक NGO आनी दया बरोबर काणकोणा गांव डोंगरी श्रीस्थळ कुसके गांव बाकीचे सगळे वाठारांत खूब काम केल्लें आसा आमी दया हांवें सारकें क्लोजली ऑब्जर्व केला सरपंच तर ते आसलेच 5 वर्सां पण तेंची
मिसेस मीना गांवकर ती सुद्धा सरपंच असल्याने त्यांच्यानी खूप वावर केलेलो असा. आदिवासी समाजा खातीर खास करून असे उपक्रम केल्ले आसा. मागीर ते महिला सशक्तीकरण आसूं त्यांच्या अंडर 200 महिला असल्या की 25-30 सेल्फ हेल्प ग्रुप्स त्यांनी राबविले तयार केले. तसेच त्यांना सिविंग मशिनां वाटप, मेडिकल कॅम्प करप, आय चेकअप कॅम्प केल्ले आसा. आमी फ्री चश्मा वाटलेले आसा. तसेच महिलांक स्पेशल पॅड करून दिवप, सॅनिटरी नॅपकिन्स वाटप, असे खुबशे उपक्रम त्यांनी एकदम यशस्वी रितीन पार पडलेले आसा. आणि म्हाका खात्री आसा की एक नवीन उर्बा काणकोणच्या काँग्रेस ब्लॉकाक एक नवीन उर्जा आणि एक न्यू एनर्जी आमी पळयता की दर्यान एक हाडलेली आसा आपल्या बरोबर. आणि एसटी समाजाचें कॉन्ट्रिब्युशन गोंय राखपा खातीर आमी सांगलेलेच आसा. आणि तुमी पळयला आतां कितें जाता तें गोंयांत. सो दर्या सारके लिडरा फाटल्यान तुमी सगळ्यांनी रावपाची गरज आसा. आणि आमी जर फुडें गोंय राखतले जाल्यार अशेंच सगळ्यांची तुमची आमकां गरज आसा. सो परत एकदा खूप खूप अभिनंदन आणि तुमचे सगळ्यांचे अभिनंदन की तुम्ही दया बरोबर आयज हांगा काँग्रेस पक्षात प्रवेश केल्लो आसा. थँक्यू. जय गोवा, जय काँग्रेस. थँक्यू मॅडम. हांव आतां आमचे लिडर ऑफ ऑपोजिशन सर योगी आडवाणी हाच्या लागीं की लोकांक संबोधीत करचो. मातशे बसून आशिल्ले आमचे AICCचे गोंयचे प्रभारी तसेच महाराष्ट्राचे आदले गृहमंत्री माणिकराव ठाकरेजी, आमचे गोवा प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष गिरीश चोडणकरजी, तुमचे सगळ्यांचे मोगाचे जनाब महिला काँग्रेसाची इन्चार्ज भाई प्रतीक्षा, त्याच पद्दतीन तुमचे सगळ्यांचे लाडके मोगाचे दयाबाब गांवकर, मातशे बसून आशिल्ले बाय ZP आमची बाय पागी, दुसरे काँग्रेस पक्षाचे नेते, युवा नेते आणि पूजा पवार भावनो भयणीनो आपुबाईच्या भगिनो, पयली सुवातेर तुमकां सगळ्यांक वर्ल्ड ट्रायबल डेच्या दिसाक नोंदणी परबी आनीक त्याच पद्दतीन खूब खुशालकाय भोगता आयच्या दिसाक जेन्ना दोनूदा तुमकां सांगता तुमचो भाव बाब दया गांवकर, जेका म्हाका दिसता एक इतिहास आसा. इतिहास असो की इतली वर्सां जाली तुमच्या हक्का पासून खूब खूब तो झगडलो. जायते पयलेचे आमदार, आतांचे मंत्री साधारण तांकां खूब खूब काम केले. ST समाजाच्या पासून खूब तो वावुरलो. आनीक आज खूब खुशालकाय भोगता जेन्ना तेणें एक डिसिजन घेतलें की आपूण समाज सेवा करपाक सोदता. काँग्रेस पक्षाक तेंको दिवपाक सोदता. आनी त्या वेळार आमचे प्रदेशाचे अध्यक्ष बाब गिरीश चोडणकराक ते मेळ्ळे, बाब जनाक ते मेळ्ळे. आनीक आमचें स्वप्न आसा की सगळ्यांनी आमी एकठांय जावन ह्या भ्रश्ट जुगला पार्टीक घरा हाडपाक मुखार सरपाक जाय. भावनो भयणीनो, हे झूज जे हांगा जें आसा हे गोंयकारांचें झूज आसा. हे झूज जे हांगा जें आसा हे गोंयकारांचें झूज ह्या भ्रश्ट जुगला पार्टी विरोध आसा. 2012 जेन्ना परिवर्तनाच्या नांवान हेच BJPचे सरकार बाब मनोहर पर्रीकरान हाडिल्ले, लोकांक त्या वेळार सांगिल्ले की काँग्रेस पक्षान अमकी उमकी पाटकां केलेली आसा. पण 15 वर्सां जाली. नो डाऊट आमचे ST भावंगा आसा. उटाचे जेन्ना बायलीच्या गांवांनी आंदोलन जालें, 10 आमचे भुरगे शहीद जाले, त्या वेळार 15 वर्सां जाली.
एसटीचे राजकारण जाता हेचो फायदो थोडे लिडरान घेतलेलो आसा पूण प्रश्न सादारण आसा पावलो घडीलो जेन्ना जवळ जवळ 12 ते 13% तुमचे रिजर्वेशन आसा तुमचो हक आसा पुढच्या दिसाक जेन्ना जेन्ना विधानसभेत 4 वर्सां आमकां खबर येता जेन्ना जेन्ना विधानसभेचो प्रश्न सुटावो जावपाक जाय एसटी भावांक हक मेळपाक जाय पॉलिटिकल रिजर्वेशन जावपाक जाय आमी विधानसभेत झगडले तुमचे पासून प्रायव्हेट मेंबर्स रेझोल्युशन घातले कॉलिंग अटेन्शन घातले प्रोटेस्टाक गेले आणि पुढच्या दिसाक जेन्ना एक रिजर्वेशनाचे गॅझेट नोटिफिकेशन येलें आमी ते वेलकम केले पूण दुख जाता म्हाका सांगपाक तुमकां पावलो भयणीनो हो सरकार सिरियस ना हो सरकार ये एसटीचे इश्यू तुमकां पॉलिटिकल रिजर्वेशन दिवपाक सिरियस ना कित्याक सिरियस ना जे नोटिफिकेशन काडले तितून ब्लॅक एंड व्हाईट ना ग्रे आसा म्हणजे कोर्टांत वचपाक लोकांक तयारी करपाक एनी हे नोटिफिकेशन हाडलेले आसा आज जेन्ना मुखेलमंत्री दोतोर प्रमोद सावंत उलयता की 2003-2004 एसटी लोकांक रेकॉग्निशन वेदीक भावांक गांवकार भावांक रेकॉग्निशन दिले जाल्यार पूण नोटिफिकेशन जे पण काढलेले आसा ते 2001 सेन्ससाक घेवन हे कित्याक तुमकां फोडोवपाक एनी प्रयत्न केलो आसा भावलो धरलो आमी चोयताले आमी जे वेलकम जाय कित्याक आमकांय जाय एसटी भावांक एक पॉलिटिकल रिजर्वेशन मेळपाक हो सरकार सिरियस ना तुमकां खबर आसा जेन्ना पोंडाचे बाय इलेक्शन जाले थिंगय तेणी हेच जुमला केले लोकांमध्ये कन्फ्युजन करप तुमचे प्रश्न सुटावे करपाक तेंकां ना तर हांव हे तुमकां कित्याक सांगता पावलो घडयो सगळ्यांक जाय की 27 पयलीं रिजर्वेशन जावपाक पूण हे सरकार क्लियर कट सांगपाक सोदना थोड्यांक आनी थोडे तुमच्या लिडरांक हे एसटी रिजर्वेशन झालेले नाका कित्याक दिलेले आहाय 1-to-1 एसटी रिजर्वेशनाचे दोन इश्यू फायट जाल्यार वरां लागतले म्हणून आज जेन्ना बाब जना पोट तिडकेर उलयता इश्यू काणकोणचे आमचे बाब घासपार जावं काँग्रेसाचो लोक एनी जेन्ना उल्लो मारलो जेन्ना तुमचे हिंगा काणकोणच्या भागात क्रोनिक किडनी डिसीज म्हणजे सीकेडी ही कितली वर्सां जाली जाता अजून कित्याक हे दुयेंस जाता कितले डायलिसिसाचे केसीस काणकोणच्या गावात आसा कित्याक जाता खंयचो सोर्स उदकाचो पोल्यूट जाल्लो आसा सरकाराक जबाब ना हेल्थाच्या सेक्टरात दुख जाता हायवे बांदले वरां वचपाक तेंच्यान पूण आज सादारण हायवेचेर सुविधा एक टॉयलेटीची सारकी ना पार्किंगाची सारकी ना आज आमच्या गोंयांत जेन्ना इन्फ्रास्ट्रक्चर तुम्ही बिल्ड करले म्हणून सांगला सेफ्टी 7 म्हयन्यांनी गेले ते 7 म्हयन्यांनी म्हणजे 200 दिसांनी 157 लोक मेले प्रत्येक दिसांनी एक ऍक्सिडेंट जाऊन लोक मरतात आणि काणकोणच्या भागात जरी साधारण जेन्ना पीएचसी आसा या पीएचसी जेन्ना दक्षिण गोंयांत जेन्ना वता हार्टाचे केस स्ट्रोकाचे केस कार्डियक अरेस्टाचे केस साऊथ गोवा डिस्ट्रिक्टात जेन्ना जातात तेन्ना म्हणून गोंयकार आणि काणकोणकार दक्षिण गोंयकाराचो गोंयकार जाम जाता या सरकाराक पळोवंक ना सगळ्यांक रिफरल जीएमसी धाडटा हेल्थ सेक्टर जो काँग्रेस पक्षान बांदलेलो जो आमचो पीएचसी सीएचसी यूएचसी हे जेन्ना एक सेटअप आशिल्ले तेन्ना इलाज हिंगा जातालो भावलो भयणीनो आज एक वाटाणे जरी तर आमी गेले
जाल्यार हेल्थाचो डिझास्टर ह्या बीजेपी सरकारान केलेलो आसा. डिझास्टर. वयता थिंगा जीएमसी वच, डिस्ट्रिक्ट हॉस्पिटलान वच, वयता थिंगा लोक भायल्यान आसा. हेल्थ सेक्टर हो क्रायसिस जाल्लो आसा. कोविडाच्या वेळार कितको लोक मेलो तो खबर आसा. ऑक्सिजन ना पासून म्हणून लोकांक मारलेले आसा. आज हो भ्रष्ट जुमला पार्टी जेन्ना आमचे भुरगे तरणाटे वैशवान जेन्ना सुरवातेक सांगले आमचे जे भुरगे आसा देशभर इतली म्हारगाय तशेंच बेरोजगारीचे जे इंडेक्स फिगर जर आमी पळयल्या गोंयांत हायस्ट अनएम्प्लॉयड भुरगे आसा. ह्या सरकाराक लक्ष ना. आमचे प्रदेश अध्यक्ष बाब गिरीश आसा. आमी सांगलेले आसा आनी आमकां खात्री आसा की 27 काँग्रेसाचे आमदार जातले. काणकोणचो आमदार पासून काँग्रेस पक्षाचो आसतलो आनी आमी भुरग्यांक नोकरी दिवपाक म्हणजे 80% गोंयकारांक नोकरी दिवपाक आमी तुमकां हे उतर कायदे हाडटले. ह्या सरकाराक ताकद ना. फकत हुकुमशाय, करप्शन. वयता थिंगा लँड कन्वर्जन. वयता थिंगा तुमचे जे काणकोणचो भाग आसा देवान दिलेली गिरेस्तकायेक तुमकां तुमचो सोय तुमकां दोयरो आसा, दोंगर आसा, रानां आसा. वयता थिंगा तुमकां झाडां पाड्याची ही वखदां बरी करता. ही आमची संस्कृती, आमची कला. पूण जरी तर ह्या भ्रष्ट जुमला पार्टीन जरी तर पळयल्यार आज बावलो पळयलो गोंयचेर एक आक्रमण जाल्लो आसा. आक्रमण आमच्या पर्यावरणा विरुद्ध, आक्रमण आमच्या गोंयचेर. आनी भुरगे जेन्ना बेकार आसा आज 4 वर्सां आदी आमी जेन्ना सांगताले की ड्रग्स म्हणटाय ते भुरगे जेन्ना शिकता आवय बापूय भुरग्यांक आपले शेतांत कामां लोन काडून बरे बरे ग्रॅज्युएट पोस्ट ग्रॅज्युएट भुरगीं जातात. सरकाराचो लक्ष ना. सरकाराक फक्त जॉब स्कॅम. लाखांनी पयशे तुका एलडीसीचो पयशे जाय पोस्ट जायो 25 लाख, पीएसआय जावपाक जाय 50 लाख. असले आज ह्या बीजेपीचे परिवर्तन आनी असले राज्यान आज तुमी चिंतपाक जाय गांवांतलो भुरगो. काँग्रेस पक्षान जेन्ना जेन्ना डिसिजन हेच्या पयलीं जेन्ना लोक भायर सरलेले खास करून जमनीचे जे प्रश्न आसा एसटी भावाचे जेन्ना तुमचे प्रश्न आशिल्ले 2011 जेन्ना बाळ्ळीचे उटाचे प्रकरण जाले त्या वेळार पण आज पासून 16 वर्सां ह्या बीजेपी सरकारान कितें केलें. कितले एसटी भावांक पोस्ट दिले, पोजिशन दिले. म्हाका खात्री आसा की आमचे डेस्क इन्चार्ज माणिकराव ठाकरे जी आसा. म्हाका खात्री आसा की हे मतदारसंघात काँग्रेस पक्षाचे आमदार हेच्या पयले जाल्लेले आसा. आनी एक आमच्या काँग्रेस हिचे सगळे जे माचेर आसा तांकां सांगपाक जाय जरी तर तुमी 9 जाणां दया तुमी जे पड हिंगा नाचपाक सगळे काँग्रेसाचे लिडर हिंगा आसा. तुम्ही जरी तर एकठांय रावले जाल्यार 27 काँग्रेसाचे सरकार आणि काणकोणचे हे सीट तुम्ही काँग्रेस पक्षाक हाडटले. गोंय सांबाळपाक जे पद्धतीन करपाक जाय ते करतले. आमी सादारण आमचे नॅशनल प्रेसिडेंट डॉ. खर्गेजी 17 तारखेक गोंयांत येता आनी क्विंटाल वालादारीस ह्या हॉलांत 17 तारखेक तो येतलो. आमचे एक कन्व्हेन्शन वर्कर्स कन्व्हेन्शन लोकांक उलयतलो तेगेले व्यू सांगतलो. रावता तुमी हिंगा येतले अनेक फावट दया देव बरें करून म्हणटा की तुमी एक बरें काम केलें. एसटीचे जे इश्यू आसा एसटीचे जे पण कितें विधानसभेत जे सेशनाक उलोवपाक जाय ते तुमी आमकां दिचे. तुमचे इश्यू जे पण काणकोणचे आसा ते आमी प्रयत्न करतले. आमचे तिनूय आमदार हे विधानसभेत उलयतले आनी रावता. होच मोग आनी आशिर्वाद काँग्रेस पक्षाक आसतलो म्हणून तुमकां सगळ्यांक काळजांत देव बरें करूं. थँक्यू सर. आता आमचे
CPCCचे प्रेसिडेंट सर गिरीश चोडणकर सर हांच्या लागीं मागता की तुमी लोकांसोबत उलयतात. काणकोणा ब्लॉक काँग्रेस कमिटी आयज केलो आयचो कार्यक्रम. ह्या कार्यक्रमाक हजर आशिल्ले महाराष्ट्र राज्याचे आपले होम मिनिस्टर आणि आमचे इंचार्ज माणिकराव घाटलेजी, गोंय राज्याचे लिडर ऑफ ऑपोजिशन जे सगळे गोंयकारांचे इश्यू घेऊन विधानसभेत आवाज काढतात ते आमचे युरी आलेमांव. मातशे आशिल्ले आमचे काँग्रेस पक्षाचे लिडर जो काँग्रेस पक्षाचो झेंडो घेऊन सदांच रस्त्यार झगडत असतात, लोकांचे खातीर आवाज काडीत असतात, ते बाब जनार्दन भंडारी. आमचे जॉयंट प्रेसिडेंट बाब जेम्स अंद्रात, आमच्यो महिलांच्यो अध्यक्षा आयज आमचे आझाद मैदानाचेर आंदोलन जालो आसा कालापूर सरवणाचे, जंय हांव आनी युरी बाबी आमी एटेंड करपाचे आशिल्ले, पूण हो आयज हांगा प्रोग्राम आशिल्ले कारणान आमच्यो महिला अध्यक्षा, आमचे वर्किंग प्रेसिडेंट बाब कार्लोस, आमचे मिडियाचे चेअरमॅन बाब अमरनाथ, हे सगळे आमचे आतां युथ काँग्रेस अध्यक्ष, हे सगळे आमचे आयज आझाद मैदानाचेर त्या प्रोटेस्टाक आशिल्ले. ज्या प्रोटेस्ट जवळ 144 दीस कालापूरचे नागरीक सरकारा कडेन न्याय मागपाक झगडत आसात, बहुजन समाजाचे आमचे सगळे लोक झगडत आसात. म्हाका दिसता आमी आयज ह्या निमित्त साकून त्यांच्या झगड्याक आयज काणकोणचे सगळे नागरीक आमी सपोर्ट करतात, म्हणून वाटे ताळे मारून आमी कालापूरच्या सरकाराचे आंदोलन घेवया आणि तांकां तेडो दिवन आमचे महिलांचो अध्यक्ष बाय प्रतीक्षा हांगा पावून तेणें बी उलो केल्ली आसा. आमचे प्रलय आमचे ब्लॉकाचे अध्यक्ष जो हालींच सध्या अपॉइंट जालो बाब कास्पर आनी तेजी सगळी टीम बाय उर्शिला, बाय देसाय, बाय मनीश गांवकर, बाब सिद्धार्थ, बाब रवी रोजारियो, बाब दयानंद फळदेसाय आनी तांचे आशिल्ले किरण गुरून बाकी सगळे वांगडी आनी आमचे आयचे हिरो बाब दया गांवकर, जेणे आयज काणकोणचे काणे कोपरांतल्यान तुमकां सगळ्यांक उलो मारलो. आपूण आयज काँग्रेस पक्षांत रितसर प्रवेश करता आनी त्या उल्याक साथ दिवन तुमी इतले मोठे संख्येन हांगा हजर रावले म्हूण तुमचे सगळ्यांचे हांव आभार मानता. गोंय राज्यांत आमी पळयलें कशें करून परिवर्तनाच्या नांवान आमचो लिडर ऑफ ऑपोजिशन युरी आलेमांवान ताचो उल्लेख केलो. 2012 एक परिवर्तन करुया म्हणून, पूण गोंयकारांक समजना हें कोणाचें परिवर्तन आशिल्लें. हें गोंयकारांचें परिवर्तन आशिल्लें, गोंयचें परिवर्तन आशिल्लें, काय BJPचें परिवर्तन आशिल्लें. पूण आयज जेन्ना आमी 15 वर्सां नंतर फाटल्यान वळून पळयता, गेले 15 वर्सां BJP गोंयांचेर राज्य करता आनी आपल्याक जाय तें करता, गोंयकारांक जाय तें करना. आनी परिवर्तन कोणाचें जालें? आयज परिवर्तन BJPच्या सगळ्या लिडरांचें जालें. तेंची संपत्ती जवळ जवळ 10 पटीन वाडल्या. मुख्यमंत्री आनी तेंचे मंत्री सगळे गेल्ले जाल्यार हांची वेगवेगळी संपत्ती, तेंचे नांवार आशिल्ली संपत्ती आनी बेनामी संपत्ती, जे वेगवेगळे कंपनी करून वेगवेगळ्या नांवांचेर संपत्ती घेवपाचें काम, हितून परिवर्तन आमकां पळोवपाक मेळ्ळें. आमकां परिवर्तन पळोवपाक मेळ्ळें गोंयच्यो जमिनी ज्यो गोंयकारां कडेन आशिल्ल्यो, बहुजन समाजा कडेन आशिल्ल्यो, त्यो जमनी घालून दिल्लीकारांक विकता, हें आमकां परिवर्तन पळोवपाक मेळ्ळें. जे लायटीची बिलां, नळाची बिलां, तुमी म्हाका दिसता लायटीची बिलां 500 ते 1000 रुपया भितर फारीक करताले. थोडे घरांत तर 200 आनी 250 रुपया आशिल्ले जेन्ना काँग्रेस राज आशिल्लें. उदकाची बिलां 100 रुपया 150 रुपया आशिल्लीं. परिवर्तनाक कितें केलें? परिवर्तनाक ही बिलां आयज 2000-3000चेर पावयल्लीं आसा.
जनरल कॅटेगरी एकूय एसटी भुरग्यांक जॉब मेळना, ओबीसी भुरग्यांक जॉब मेळना, क्वचित एक दोन मेळटले. हे परिवर्तन आयज आमच्या गोंयांत पळोवपाक मेळटा. आनी कसलें परिवर्तन जालें? पयलीं जॉबाक इंटरव्यू आन्सर करतकर जॉबाक एक पयशे घेनासतना जॉब मेळटाले. आयज कितें कर पळयता आमी, आयज मुख्यमंत्री धरून सगळ्यांक आयज पयशे दिले बगर कॅश फॉर जॉब तुम्ही पळयता आसतलो. कशें करून मुख्यमंत्री आनी त्याच्या परिवारान कॅश फॉर जॉबाच्या नांवान पयशे घेतले आनी तितून आयकूं येता ते प्रमाणे खूब मंत्र्यांनी सुद्दां आपल्या कार्यकर्त्यांक जॉब दिवपाक हांगा पयशे दिल्ले आसा. हे परिवर्तन आमकां आयज गोंयांत पळोवपाक मेळटा. आमी पळयताले हेचे पयलीं पुलीस लोक येताले, आयज पुलिसांक नाम जाल्लो आसा. हे परिवर्तन आज आमकां गोंयकारांक पळोवपाक मेळटा. आनी जी म्हारगाय आयज पळोवपाक मेळटा, पयलीं पेट्रोल 60 रुपयांक मेळटाले, आज 100 रुपयांचेर पावले आसा. 3 सिलिंडर फ्री दिता म्हणून सांगले, आजून एकूय सिलिंडर ना. आनी जो सिलिंडर 400 रुपयांक मेळटालो तो परिवर्तनाक आयज आमकां 1000 रुपयांक सिलिंडर मेळटा. तोय बी आयज जवळ 35-40 दीस जावन तो सिलिंडर आमकां पळोवपाक मेळटा. सो हे परिवर्तन आमकां जाय काय? आयज आमी गोंयकारांक जाय कसलें परिवर्तन हाडपाची गरज आसा ते आयज गोंयकारांनी विचार करपाची गरज आसा. काणकोणकारांक उदक सादें, उदक म्हणजे सामकी सादी समस्या. गोंयकारांक आयज खूब कडेन 24 तास उदक मेळटा, पूण काणकोण गांवांत आयज लिबरेशन जावन इतली वर्सां जाली. तुमी कितलेशेच आमदार निवडून हाडले. एक आमदार तर तुमच्या नांवान जिखता आनी त्याच्या नंतर आपली पावणी करता आनी दुसरे पक्षांत प्रवेश करता. हेणे जर एक वेगळोच रेकॉर्ड केल्लो आसा, तेचेर हांव चड उलयना. पूण जो तुमचो दुसरो आमदार आसा, जो मंत्रीपद भोगता, हेचे पयलीं सभापती आशिल्लो आनी कितलेशेच प्रोग्रेस करून उदकाची सोय, जॉब दिवपाची सोय काणकोणा मतदारसंघात करपाक शकताले. पूण ती आमकां आज पळोवपाक मेळना. आज प्रोग्रेस कोण जालो, परिवर्तन कोणाचें जालें? आज परिवर्तन ह्या बीजेपीच्या लिडराचें जालें. आनी परिवर्तन बीजेपीचो जो कार्यकर्ता आसा तांकां आयजूय ते हाडटात आनी काँग्रेस ऑफिसा मुखार बोवाळ करपाक लायतात. पूण त्या कार्यकर्त्याचें परिवर्तन जालना. त्या कार्यकर्त्यांक आयज कांयच मेळना बीजेपीच्या कार्यकर्त्यांक. पूण सीएमाच्या आसपास आशिल्ले जे लोक आसा ते कांयच आशिल्ले ते आयज करोडपती जाल्ले आसा. हो परिवर्तन आमकां आयज ह्या बीजेपीच्या सरकारान पळोवपाक मेळटा. आयज बीजेपीचो कार्यकर्तो खंय आसा? आयज बीजेपीचे जर एंटायर कॅबिनेट पळोवपाक गेले जाल्यार त्या कॅबिनेटीक बीजेपीचो कार्यकर्तो तुमकां दिसपाना. आयज सगळे जे काँग्रेसचे कामचे आशिल्ले, ज्याचे विरुद्ध हो बीजेपीचो कार्यकर्तो झगडटालो, तेंचे कडेन आयज तांकां सलाम मारपाक पडटा, तांकां पांय पडपाक पडटा, जाल्यारूच तेंची कामां जातात. ते सगळे काँग्रेसचे लिडर्स आशिल्ले हे आयज मंत्रिमंडळांत आसात. आनी आयज आमी एक मंत्रिमंडळान येयला दिगंबर कामत. खूब जाण म्हणटा तो देवा कडेन उलयता म्हणून, तो स्वताच सांगता तो देवा कडेन उलयता म्हणून. आनी ह्या दिगंबर कामतीन मुख्यमंत्री आसतना एसटी समाजाचे लाठीचार्ज केलो तो पळोवपाक मेळ्ळा. आमी बाळ्ळे 2 युवक थंय शहीद जाले. असो एसटीचेर अत्याचार केल्लो दिगंबर कामत. आयज गोविंद गावडे जो एक एसटी समाजाचो लीडर आशिल्लो, त्या गोविंद गावडेक मिनिस्टरांचेर काडटा आनी मंत्रीपद कोणा दिता? जेणे आमचे आदिवासी समाजाचेर, एसटी समाजाचेर अत्याचार केल्लो त्याचो आयज सन्मान करतात, ताका मंत्रीपद दितात. PWD सारकी मिनिस्ट्रीचो पोर्टफोलिओ त्या दिगंबर कामतीक दितात आनी दुसरी वाटेन सांगतात आमी एसटी समाजाक आमी मुखार हाडटा. ही दुकोंडी करपाची भारतीय जनता पक्ष हो एसटी समाजाच्या विरोध, हो ओबीसी समाजा विरोध, हो एसटी समाजाच्या विरोध, हो बहुजन समाजाच्या विरोध. आनी त्या खातीर आयज एसटी समाज जावं ओबीसी समाज जे जॉब्स मेळपाक जाय आशिल्ले तेजे आयज बॅकलॉग आसा. म्हणजे जॉब कायद्यान जे जॉब एसटी समाजाक ओबीसी समाजाक मेळटाले ते ह्या बीजेपी सरकारान काडून कुशीक दवरलेले आसा.
म्हाका अजून क्लियर करना आमच्या कॉन्स्टिट्यूशनात अधिकार दिलो एसटी समाजाक जो 9.5% बजेटातले पैसे एसटी समाजाचे स्पेंड करपाक जाय आशिल्ले बीजेपी कितें केलें बीजेपी हे पैसे एसटी समाजाचे मोडले हे पैसे सगळे डायवर्ट केले आणि आज जेन्ना आमी हिशोब करता हिशोब बीजेपीची सरकाराकडे मागता तेन्ना तुमचे हक्काचे 3,200 कोटी एसटी समाजाचे हक्काचे 3,200 कोटी ह्या बीजेपीच्या सरकारान लुटलेले आसात तुमकां लुबाडलेले आसात आणि आज एसटी समाज ह्या बीजेपीच्या सरकाराकडे आपल्या अधिकाराचे 3,200 कोटी मागता बेगीनचे बेगीन हे 3,200 कोटी जे एसटी समाजा खातीर लागू आशिल्ले ते तुम्ही दुसरे कडेन वळोवपाक शकना प्रत्येक एसटी समाज तुमचे कडेन हिशोब मागतलो त्या इलेक्शनाक आणि तुमकां ह्या 3,200 कोटीचो हिशोब प्रत्येक एसटी जो गोंयचो वोटर आसतलो तांकां दिवचो पडटलो आणि येता तेन्ना बीजेपीचे कार्यकर्ते तुमचे दाराक गेले जाल्यार तुम्ही 3,200 कोटीचो हिशोब मागपाक विसर नाका कारण ही भीक न्ही पण तुमच्या अधिकाराचो पैसो जो देशाच्या संविधानान देशाच्या कॉन्स्टिट्यूशनान तुमकां दिल्लो आसा तो पैसो सुद्धा ह्या भिकाऱ्या बीजेपी सरकारान तुमचे कडल्यान काडून घेतलेलो आसा त्याचो हिशोब मुख्यमंत्री प्रमोद सावंतान ह्या इलेक्शनाच्या पयलीं गोंयच्या एसटी समाजाक दिवचो पडटलो ही आज हांवें मागणी ह्या मिटिंगे मार्फत बीजेपीच्या सरकारा कडेन करता आयज रिझर्वेशनाचो इश्यू गोंयभर गाजता ही बीजेपी सरकार गेली 12 वर्सां 1 आनी 2 वर्सां न्ही 12 वर्सां हे एसटी रिझर्वेशनाचो कायदो तुमचे पासून वंचीत दवरलेलो आसा 2013 काँग्रेसचे सरकार केंद्रात आशिल्लें गोंयांत बीजेपीचे सरकार आशिल्लें एक गॅजेट नोटिफिकेशन काडून गोंय राज्या बरोबर उत्तर प्रदेश उत्तराखंड मणिपूर अशी कितलेशेच राज्यांनी एसटी रिझर्वेशन लागू करचे म्हणून एक नोटिफिकेशन 2013 म्हाका दिसता जवळ जवळ डिसेंबर म्हयन्यात बजोरे डेट सुद्धा त्या नोटिफिकेशनाची आसतली हे नोटिफिकेशन त्या टायमार 31 ऑक्टोबर 2013 काँग्रेस सरकारान एसटी समाजाक रिझर्वेशन मेळचे म्हणून नोटिफिकेशन काडलें आणि बाकीच्या सगळ्या राज्यांनी ते इम्प्लिमेंट केले फक्त गोंय राज्यान ते इम्प्लिमेंट करूं ना त्या बीजेपीक दिसता की ते बुजवत म्हणून आणि बहुजन समाज बारीक समाज हेंका ते परत परत फुडोवपाक शकतात म्हणून आणि तुम्ही ह्या जाल्यार करात हे मुद्दम अशी करून घडोवन हाडटात की ते इमिजिएटली भायर पडटा त्या टायमार त्यांनी रिझर्वेशनाच्यो 4 कॉन्स्टिट्युएन्सी काडल्यो 3 कॉन्स्टिट्युएन्सी सारक्यो काडल्यो आणि एक कॉन्स्टिट्युएन्सी मये मतदारसंघ म्हणजे ज्यो 4 अधिकाराच्यो कॉन्स्टिट्युएन्सी असेंब्ली एसटी समाजाक मेळपा आशिल्ल्यो थंय 3 सारक्यो काडल्यो आणि चवथी धाडली ती मये मतदारसंघ मनोहर पर्रीकर तेन्ना मुख्यमंत्री आशिल्लो आणि हे मुद्दम केलें की एसटी रिझर्वेशन एसटी समाजाक मेळपाक जाय आशिल्लो आणि तेजे नंतर ते रिझर्वेशन अशें उरता कारण मये हांगा एसटी समाज तसो हायस्ट नाशिल्लो एसटी समाज हेजे 4-5 मतदारसंघ आसात थंय प्रामुख्यान आसा पूण त्या खातीर मुद्दम ही चूक करून ते एसटी समाजाक रिझर्वेशन गावलें आणि तेजे नंतर एसटी सगळ्या समाजाच्या भुरग्यांनी चळवळ केली उठा आनी बाकी सगळ्या संघटनांनी आंदोलन केलें आणि जेन्ना आतां 13 तारखेक आंदोलन केलें जाहीर केलें आणि जेन्ना इलेक्शन लागीं पावल्यान प्रत्येक इलेक्शनाचे फोट मारीत गेले आणि ते आयज आमकां काँग्रेस पक्षाक विचारतात तुम्ही एसटी रिझर्वेशनाक कितें केलें काय म्हणून हांव तांकां सांगपाक सोदता 2013 चे नोटिफिकेशन काडात बाकीच्या राज्यांनी काँग्रेसी खातीरचे एसटी रिझर्वेशन मेळ्ळें 2012 गोंयांत काँग्रेस सरकार ना बीजेपी सरकार आसा आणि केन्नाचे हो एसटी रिझर्वेशन हे तेणी तशेंच तांणी तलवार दवरल्या आणि आज जशें फोंडे मतदारसंघात
तेजे नंतर लूप ऑफ दवरल्याचे चॅलेंज करपाक आनी फुडल्या इलेक्शन बाय इलेक्शन हे हरतले केन्नाच करता नाशिल्ले तांकां पयल्या दिसा जेन्ना इलेक्शन अनाउन्स केला त्या दिसा सुद्धा तांकां खबर आशिल्लें की हे इलेक्शन जावचें ना म्हणून आनी एक दिसा इलेक्शनाच्या पयलीं ते बाय इलेक्शन कॅन्सल जाता आयज हेणी एसटी रिजर्वेशनाचेर अशेंच केल्लें आसा इलेक्शन सारकें तोंडार पावता म्हणल्यार आतां ते 2 लायनीचे नोटिफिकेशन काडला जेका 12 वर्सां लागली उरला तांकां विचारपाक जाय हें नोटिफिकेशन करपाक तुमकां 12 वर्सां जातालीं आनी ते सुद्दां इलेक्शनाचो तोंडार आसतना आनी ते खात्रे आसा तांकां परत चॅलेंज करता की तुमकां एसटी रिजर्वेशन करपाचें ना कारण तुमकां बहुजन समाजा विरोधी तुमी आसा तुमकां तांकां अधिकार दिवचो नाका तुमकां तांकां वंचीत दवरता भावानो हांव परत तुमकां तुमचे नम्रतायेन मागणी करता हो वेळ येयल्लो आसा ह्या सरकाराक बदलुपाक ह्या सरकाराक एक किडक दाखोवपाक की तुमी आमकां परत परत फटोवपाक शकना हाचे पयलीं आमगे देवाच्या नांवान तांकां एग्जाम फटयले तुमचे हांगा मल्लिकार्जुन देवळाक आनी येवन एकदा सबूत घेतलेलो जेन्ना काँग्रेसीन डिसायड केलें की बहुजन समाजा भुरग्यांक इंग्लीश प्रायमरी शिकयतले म्हणून तेन्ना देशभर गोंयभर भोंवले घराणी घातली देवळान वचून कसली घराणी घातली की देवा आमची आतां संस्कृती काबार करतलो काँग्रेस सरकार प्रायमरी स्कुलांनी जर इंग्लीश शिकयली जाल्यार आमची संस्कृती काबार जातली आमची भजनां आनी आरती ती आतां इंग्लिशीन जातली तेन्ना ह्या सरकाराक वळय आनी आमच्या सरकाराक हाड अशी घराणी प्रत्येक मतदारसंघाच्या देवळांनी वचून घातली याद जाता तुमकां याद जाता कितें जालें तेचे नंतर हे जर हिंदू देवाक मानपी आशिल्ले हिंदू धर्माक मानपी आशिल्ले जाल्यार त्या देवळांनी ते परत वचपाचे आनी सांगपाचे देवाक आमकां पावन जालें तूं पावलो आमकां आनी काँग्रेस सरकार गेलो आमचो सरकार येयलो आतां आमी ही भाशा जशें सांगलेलें घराणे घातलेली ते आमी बदलतात म्हणून हिणी बदलले हिणी मिडियम ऑफ इंस्ट्रक्शन बदलले आयज सुद्दां बदलना जे काँग्रेसीन केल्ले ते चालू दवरले त्या देवळांनी ते परत गेले ना याचो अर्थ असो त्या बहुजन समाजाक हिंदू देवाच्या नांवान हिंदू धर्माच्या नांवान फटयता स्वता हे हिंदू धर्माक माननात हिंदू देवाक माननात आनी हिंदू देवाक जर ते मानताले राम मंदिरात हजारो कोटी रुपयाचे चोरी हे बंद आशिल्ले देवानी लोकांनी दिल्ले भांगर हेणी चोरून व्हेला लोकांनी दिल्ले देवाक चांदी हेणी चोरून व्हेला अशी बीजेपी पार्टी देवाक मानता तो देवळान वचून केन्ना चोरी करना आनी महालक्ष्मीच्या पणजे देवळाक दिगंबर कामते अंडर जे आमदार वचून सोपूत घेतलेलो तो युनिक वालेबाब कॅन्डिडेट म्हणून हजर आशिल्लो सगळे कॅन्डिडेट सोपूत घेतलेलो आनी सोपूत कोण दिल्लो दिगंबर कामती खंय दिल्लो महालक्ष्मीच्या देवळान आयज दिगंबर कामत खंय आसा आनी दिगंबर कामती सोपूत कितें दिल्लो की आपूण आनी आपले सगळे काँग्रेस पक्ष सोडून खंयच्याच पक्षांत केन्नाच प्रवेश करचो ना म्हणून खंय वचून सोपूत दिल्लो महालक्ष्मीच्या देवळान आयज खंय आसतो आयज बीजेपीन आसा जर बीजेपी देवाक मानताली हिंदू देवाक मानताली हिंदू धर्माक मानताली जाल्यार हिंदू देवाच्या मुखार वचून जेणे सोपूत घेतला आनी जेणे घराणी घातल्या तांकां देवाचो अपमान करपाक बीजेपी पक्ष केन्नाच दिवपा नाशिल्लो पूण आयज तेणी देवी महालक्ष्मीक सुद्दां अपमान करून तेणी आयज दिगंबर कामत तांकां भितर घेतल्या आनी वयल्यान मंत्रिपद दिल्ली आसा सो बहुजन समाजाक आमी जागे करपाची गरज आसा की ना हे हिंदू धर्माचे प्रेमी आसात ना हे हिंदू देवाक मानतात ते जर मानताले राम मंदिरान चोरी जावची ते करपा नाशिल्ले ते जर मानताले जाल्यार दिगंबर कामती गेले तेणे सगळ्या 8 आमदारांक तेणी देवाक पडयल्यार तांकां बीजेपीन प्रवेश दिवचे नाशिल्ले सो हांव विनंती करता सगळ्या कडेन की तुमी ह्या विस्पेचेर विश्वास दवरूं नाका हे हिंदू विरोधी आसा हे बहुजन समाज विरोधी आसा आनी गोंय हेणी विकपाक काडलेले आसा ते आमकां सांबाळपाक जाय आयज एक बरो तरणाटो बाब गांवकार आयज जॉइन जाल्लो आसा तेजो तूं सगळो सपोर्ट पळयलो जाल्यार म्हाका दिसता एक बरो लिडरशीप तो गोंयाक दिवपाक शकता बरी लिडरशीप तो काणकोणाक दिवपाक शकता आनी तेणे जे प्रश्न हेजे मुखार काडलेले जो एक सहकार कारखानो
संजीवनी सरकार घालतालो जेचेर तुमी सगळे खुबशे डिपेंड आशिल्ले, जे तुमी ऊस रोयताले ते ऊस थंय पावताले. आयज ह्या दुश्ट बीजेपी सरकारान बहुजन समाजाक वंचीत करपा खातीर तो कारखाना सुद्दां बंद केला. त्रासान कोण पडल्या? देपो पडलो ना, चौगुलो पडलो ना, तिमुलो पडलो ना, पडले सगळे बारीक लोक. आनी तितूंतल्यान प्रश्न सुटाव करपाक म्हाका दिसता गांवकार लोकांक गोड करपाचे, घरांत गोड करपाचें काम सुरू केलें जेन्ना एका 1.5 वर्सां पयलीं. म्हणजे तुम्ही विचार करा बहुजन समाजात हो सरकार कसो काबार करीत आसता. गांवकार एक साधे उदाहरण, त्यांनी स्वताच्या घरात आयज साखरचे थेट हें जाताले ते स्वता घरात करून एक सोल्युशन दिवपाचो प्रयत्न केला. म्हाका खात्री आसा तो गोंयभर तेजे आमी मदत घेतले, तेजी लिडरशीप आमी यूज करतले आनी अशे प्रयोग गोंयभर आमी करतले. खूब खूब देव बरें. थँक्यू सर. आमचे गोवा स्कीमच्या श्री मणिकराव ठाकरे सर त्यांच्या लागीं मागता की लोकांसमोर बोलले. आज कानपूर इस विधानसभा क्षेत्र के अंदर जो हमारे जो नए साथी मराठी में दया ठाकुर जी, नवीन युक्त म्हणून काँग्रेस पक्षामध्ये आज त्यांचा प्रवेश आपल्या समाजाच्या साक्षीने या ठिकाणी झाले आणि त्यानिमित्तानं त्यांच्या प्रवेशाचा, त्यांच्या स्वागताचा जो कार्यक्रम या ठिकाणी घेण्यात आली आहे, या कार्यक्रमाला उपस्थित प्रदेश काँग्रेस समितीचे आमचे अध्यक्ष गिरीश चोडणकर, गोवा विधानसभेचे विरोधी पक्ष नेता युरी अले मावजी, त्यानिमित्तानं उपस्थित असलेल्या महिला काँग्रेसच्या अध्यक्ष प्रतीक्षाताई खडव, आमचे सन्मान्य बंडारी जेएमसी जिल्हा परिषदेचा सन्माननीय सदस्य, आमचे गोवा काँग्रेस समितीचे अध्यक्ष, युवक काँग्रेसचे सर्व पदाधिकारी और मंचावर बसलेले सर्व मान्यवर, पत्रकार मित्र आणि मोठ्या संख्येनं उपस्थित असलेल्या माझ्या भगिनी बांधव आणि युवक मित्रांनो, सर्वप्रथम जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं सगळ्या मोठ्या संख्येनं बसलेल्या या महिलांना, गोव्यामधल्या तमाम महिलांना मी या ठिकाणी शुभेच्छा देतो आणि जागतिक महिला दिनाच्या निमित्तानं महिलांना फक्त आपण शुभेच्छा देऊन होणार नाही. महिलांचा त्यांचा आत्मसन्मान कसा वाढेल आणि महिलांना त्यांच्या नव्या नव्या संधी कशा प्रकारे त्यांच्याकरता उपलब्ध होईल, आपण नेहमीच जमीन, जंगल, वन अशा प्रकारचा सातत्याने सगळ्यांना सांगतो की जर पहिला अधिकार कोणाचा आहे तर त्यांच्या आदिवासी बांधवांचे, आदिवासी भगिनींचा. आणि गोव्याची संस्कृती सुद्धा एक समुद्रकाठ गोव्याला मिळालेला आहे आणि या ठिकाणची संस्कृती जपण्याचं सुद्धा आदिवासी महिला करत आहेत. त्यांना खऱ्या अर्थानं न्याय दिला पाहिजे म्हणून सुरुवातीपासून ज्यावेळेला स्वातंत्र्याचा लढा उभा झाला
आपल्या सर्वांना माहिती आहे. नवीन लोकांनी, मुलींनी, मुलांनी वाचन केलं असेल की कशा पद्धतीने स्वातंत्र्य मिळालं. आणि आज क्रांती दिवस सुद्धा, या क्रांती दिवसामध्ये महिलांनीच 9 ऑगस्टला गोवालियर टँक मुंबईला काँग्रेसचा झेंडा त्या ठिकाणी फडकवला. या देशाचा जे राष्ट्रध्वज नंतर झाला तो तिरंगा मुंबईमध्ये गोवालियर टँकवर त्या ठिकाणी अरुण असं पाहिजे या स्वातंत्र्यामध्ये भाग घेणाऱ्या फार मोठ्या त्यांनी त्या ठिकाणी झेंडा फडकवला. म्हणजे अरविंद साधारण म्हणतो आदिवासी जागतिक दिवसाच्या निमित्तानं एका महिलेने या देशाला स्वातंत्र्य देण्याकरता गोवालियर टँकवर त्या ठिकाणी सगळ्यात उंच अशा प्रकारचं त्या ठिकाणी झेंड्यावर चढून आणि तो झेंडा फडकवला. इंग्रजांच्या विरोधामध्ये जाऊन एका महिलेने झेंडा फडकवला. त्यामुळे अभिमानास्पद. आणि आज आमच्या महिलांना फक्त शिक्षणाचाच विषय नाही, शिक्षण, नोकरी आणि आदिवासी बांधवांना, भगिनींना मिळाली पाहिजे. हे ज्या वेळेला महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरूंनी यांच्या नेतृत्वाखाली या देशाला स्वातंत्र्य मिळालं आणि स्वातंत्र्य मिळाल्यानंतर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर ज्यांनी मागासवर्गीय असेल, आदिवासी असेल, त्यांना सर्व हक्क संविधानाच्या माध्यमातून सर्व हक्क देण्याचं संविधानामध्ये तरतूद केली. त्यामुळे आदिवासी बांधवांना आज त्यांचे हक्क देशामध्ये सुद्धा मिळाले. एसटी मागासवर्गीय बांधवांना सुद्धा अधिकार मिळते. संविधानामध्ये जर नसतं तरी अधिकार आपल्याला मिळू शकले नसतात. आणि हे संविधान लिहिण्याचं काम बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. महात्मा गांधी, पंडित जवाहरलाल नेहरू असताना काँग्रेसचं सरकार, काँग्रेसचं या ठिकाणी स्वातंत्र्य झेंड्याखाली या देशाला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर सगळ्यात पहिले कोणाला तरतूद करायची? आदिवासी बांधवांकरता. त्यामुळे आदिवासी. परंतु या बीजेपीने काय केलं आपल्याला माहिती आहे. फक्त त्यांना मतं पाहिजे आदिवासी, आणि मतं घेण्याकरता त्यांनी वेगवेगळ्या प्रकारे आम्ही तुमच्याकरता काहीतरी करतो. परंतु सुरुवात झाली आहे, आदिवासींना न्याय देण्याची सुरुवात झाली आहे. त्यांच्या नोकरीमध्ये असेल, त्यांना संपत्तीमध्ये असेल, वनामध्ये असेल, जंगलामध्ये सुद्धा त्या ठिकाणी हे आदिवासींचं क्षेत्र आहे, त्यांना त्या ठिकाणी न्याय दिला पाहिजे. अशा प्रकारची भूमिका ही काँग्रेस पक्षाच्या नेतृत्वाची. आणि त्यानंतर आपण पाहतो की आदिवासी शब्दावरून काय म्हणतो आपल्या सर्वांना माहिती की आम्ही सगळ्यात पहिले या ठिकाणी आपला समाज जो आहे पूर्ण देशामध्ये हे आदिवासीच्या ठिकाणी सर्वप्रथम होता, तो आदिवासी. परंतु बीजेपी वाल्याने वनवासी म्हणून कशा शब्द वापरतो का? आपण वनवासी म्हणून ते फक्त आदिवासी जंगलामध्ये राहणारा म्हणून त्याला वनवासी म्हणायचं. आणि त्यांचा अधिकार जो आहे आदिवासी म्हणून त्या ठिकाणी त्यांना संबोधलं पाहिजे, त्यांना पहिला मान दिला पाहिजे. ते बीजेपी सरकार द्यायला तयार नाही, बीजेपी पक्ष द्यायला तयार. फक्त त्यांना वापरून घ्यायचं. याप्रमाणे आमचे अध्यक्ष गिरीजी यांनी उल्लेख केला की त्यांना फक्त आदिवासींची मतं पाहिजे. आदिवासी मानायला तर तयार नाही. त्यांना जे काही काँग्रेस पक्षाच्या वेळेला सगळ्या सवलती मिळाल्या असतील त्या सवलती त्यांना मिळू नये म्हणून सुद्धा हे सातत्यानं बीजेपीवाले प्रयत्न करतात. अधिकार काढून घ्यायचे. आपण ऐकलं असेल, रिझर्वेशनच काढून घ्या. राजकीय निदर्शनाला 2-3-4 वर्षाचा त्याच्यामध्ये येतो. ते सुद्धा सुरुवातीपासून देशाच्याच
काँग्रेस पक्षाने सगळ्या ठिकाणी केलेलं आहे. परंतु या ठिकाणी जर न्याय कशामुळे मिळत असेल तर आपल्या शिक्षण महत्वाचं आहे. आपल्या मुलांना शिक्षण दिलं पाहिजे. दरवाजे त्या ठिकाणी बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला ओळख दिली. शिक्षणानंतर नोकरीचा अधिकार आपल्याला तेवढा अधिकार आपल्याला मिळाला पाहिजे. पण तुम्हाला शिक्षणापासून वंचित केव्हा होतो? जवळजवळ देशामध्ये हजारो शाळा बंद करून टाकल्या. बंद केलेल्या शाळा कोणत्या आहेत? आदिवासी भागातल्या आहेत. आणि ठराविक लोकांच्या हातामध्ये शिक्षण द्यायचं ही भूमिका ही बीजेपीची आहे. आज महाराष्ट्रामध्ये त्या ठिकाणी जे मोठमोठे कॉलेजेस आणि शाळा त्यांना द्यायला सुरुवात केली ते सगळ्यात श्रीमंत असलेला अंबानी त्यांनी सपाटा लावला शाळा विकत घेण्याचे आणि कॉलेजेस विकत घेण्याचे. मेडिकल कॉलेज असेल हायस्कूल असेल, मुंबईमधल्या सुद्धा त्या ठिकाणच्या शाळा असतील त्या विकत घेण्याचा मोठ्या प्रमाणामध्ये सपाटा हा अंबानी लावलेला. अंबानी कुठे उपज आहे? यांची विचारसरणी मुळामध्ये गरिबांना न्याय देणारी नाही. बीजेपी कुठल्या आधारावर राजकारण करत आहेत? दोन भाग आहेत जगामध्ये. एक गरीब वर्ग आहे, एक श्रीमंत वर्ग आहे. आपण जे भूमिका काँग्रेस पक्ष करतात ते गरिबांकरता करतात, महिलांकरता करतात, आदिवासींकरता करतात. बीजेपीची भूमिका जी आहे ती पुंजीवाद्यांची आहे. तुम्हाला कदाचित एवढा मोठा इतिहास माहीत नसेल, पण जगामध्ये पुंजीवाद म्हणून आहे की जे श्रीमंत आहेत त्यांच्याकडेच खूप पैसा जमवा म्हणजे देशामध्ये पैसा येईल, भरभराट होईल. गरिबांकडे काढून घ्या, आदिवासींकडे काढून घ्या, त्यांना काही समजत नाही. सोनिया गांधी आपल्याला माहित आहे की 2006 मध्ये एक बिल आलं ज्यांनी वनामध्ये आदिवासींनी त्या ठिकाणी काम केलं असेल तर ते जमीन पाहत असेल तर ती जमीन आदिवासीच्या नावानं पट्टे मिळाले. आता इथे किती आदिवासींना पट्टे मिळाले? मला नाही वाटत की या सरकारची, बीजेपीच्या सरकारची नियत गरीब माणसाला आदिवासींना मदत करायची. त्यांना फक्त त्यांचे अडाणी आणि अंबानी या दोन लोकांच्या हातामध्ये सगळे संपत्ती सोपवायचे आहे. गरीब माणसाला काय म्हणजे 5 किलो धान्य घ्या, तुम्हाला 5 किलो धान्य दिलं, 15 किलो धान्य दिलं, 20 किलो धान्य दिलं, महिनाभर खा पण काही बोलणं काम केलं नाही. देशामधले सगळे जंगल आम्ही विकून टाकले तरी पण तुम्हाला बोलता येणार नाही. आज तुम्हाला माहित आहे की महाराष्ट्रामध्ये सगळ्यात मोठं जंगल उंच मोठमोठे सागाची झाडं असलेली, साग म्हणजे फार किमती झाडं, गडचिरोली चंद्रपूर त्या ठिकाणचं सगळं जंगल अदानीला विकून टाकलं. त्या ठिकाणचे हरियाणा आणि गुजरात मधले सुद्धा जंगल त्यांना विकून टाकले, पाष्ट विकून टाकले. म्हणजे ठराविक माणसाच्या हातामध्ये सत्ता गेली पाहिजे अशा प्रकारे उघड आता बोलायला लागले ते अमित शहा होते की आम्हाला समाजवाद वगैरे काही नको, समाजवाद नको, समानता नको, गरीब माणूस वर आला पाहिजे, मोठी माणसं लेवलला आली पाहिजे, समानता नको. हे विनाकारण त्यांचे ढोंग आहे म्हणून समाजवादाचं त्यांनी जाहीरपणे वक्तव्य केलं अमित शहा. आणि आज आपल्या देशामध्ये जे न्याय गरिबांना मिळत नाही आहे, मिळणार नाही आहे या बीजेपीमुळे. किती पुरतापा देण्याचा प्रयत्न करत असेल ते की आम्ही हे करणार, आम्ही ते करणार, तुम्हाला घर देणार आहोत, तुम्हाला तिथेच थांबण्याकरता तुमची बुद्धी गाळ झाली पाहिजे. आणि खऱ्या अर्थाने या ठिकाणी गरिबांकरता कोणी लढा देत असेल तर राहुलजी गांधी देतात, तुम्ही टीव्हीवर पाहत असाल, त्यांना दाखवतच नाही. सगळे टीव्ही विकत केले अंबानी, आपल्या जवळ 24 चॅनल विकत. अदानीने सुद्धा आता राहिलेले जे होते ते अदानीने विकत घेतले. एकच त्यांना सांगितलं की काँग्रेसचं, राहुल गांधींचं काही दाखवू नका.
गरीब माणसाला किती अन्याय केला तर त्यांनी सहन केलं पाहिजे. सगळे जमलं तरी आम्ही विकून टाकले अदानी आणि अंबानीला, तरी कोणी काही बोलता कामा नाही. राहुल गांधी सातत्यानं बोलून राहिले का आमच्या मुलाच्या शिक्षणाचं काय, परीक्षा तुम्ही पेपर लीक करता, पेपर लीक करण्याचं कारण की ज्यांच्याकडे धनदाट पैसा खूप आहे, डॉक्टर होण्याकरता MBBS त्या ठिकाणी व्हावं लागतं. ती परीक्षा आहे म्हणजे ठराविक लोकांना पैशामध्ये विकत घेता आले पाहिजे. कोटी 2 कोटी रुपये गरीब माणसाला कोटी रुपये थोडी आहे. 50 लाख रुपये देण्याकरता सुद्धा आपल्याकडे पैसा नसतो तर कोटी 2 4-5 कोटी कुठून आणणार. हे प्रयत्न त्या ठिकाणी पेपर फोडायचा, श्रीमंत लोकांना विकायचा, पैसे कमवायचं आणि त्याच्याकरता पोरांनी आंदोलन केलं. 12 वर्षानंतर पहिला मंत्री या ठिकाणी त्यांना राजीनामा द्यावा लागला की गरीब मुलांच्या हिताचं नाही आहे. पेपर फोडणं म्हणजे ज्यांच्याकडे पैसा आहे त्यांना पेपर विकणं आणि त्यांचाच नंबर डॉक्टर करता, MBBS करता, इंजिनिअरिंग करता त्या ठिकाणी लागेल. तुम्ही म्हटलं वनवासी आदिवासी नाही. ही अशा प्रकारचे षडयंत्र आपल्या सगळ्या महिन्यानं घराघरामध्ये चर्चा केली. बऱ्याच वेळेला टीव्ही नाही दाखवणार, तुम्ही टीव्ही घेतले असेल पण टीव्ही मध्ये राहुल गांधींचं चांगले पण नाही दाखवणार, काँग्रेसचं नाही दाखवणार. आदिवासींकरता सुरुवातीपासून या देशामध्ये कोणी निर्णय घेतले काय आदिवासी करता त्या ठिकाणी काँग्रेस पक्षाने दिलं हे नाही दाखवणार. कारण सगळे चॅनल त्याने जर विकत घेतली असेल मोठ्या प्रमाणात चॅनल तर मग कसं दिसणार आहे. पेपरमध्ये सुद्धा त्या ठिकाणी ठराविक लोक पीक देतात, परंतु जवळजवळ आपण पाहतो की प्रेसमध्ये सुद्धा त्यांच्या नाव पुस्तकाने ठेवलं. आपल्याला वाटतं खाली रिपोर्टर वगैरे का देत नाही, त्यांच्या हातात काही ठेवलंच नाही. मालकाला जर त्यांनी त्या ठिकाणी कॅप्चर करून टाकलं तर काय करणार. त्यांचा अँकर असतो टीव्ही म्हणतात, तो आपला बोलतोय लवकरच तुमच्या सोयीचा सुद्धा आदिवासींच्या मागासवर्गीयांच्या विद्यार्थ्याचा की कटून टाकतो. त्याच वेळेला कारण त्याचा नोकरीचा प्रश्न, त्याने जर मालकाचं नाही त्या ठिकाणी ऐकलं तर त्याची नोकरी जाईल. मुलं बाळा त्या ठिकाणी रस्त्यावरती. म्हणजे हे आपण सगळ्यांनी ओळखलं पाहिजे. हे सरकार आपण नाही आहे, बीजेपी सरकार आपण नाही आहे. या ठिकाणी दया गावकर सारख्या एक तरुण मुद्द्या कार्यकर्त्याने काँग्रेसमध्ये प्रवेश केला. यावेळेला संपूर्ण गोव्यामध्ये पाहिलं तर वेगळं वातावरण या ठिकाणी निर्माण झालं. आम्ही सातत्याने सांगतो यावेळेला बीजेपी सरकारला डोळ्याचा आज लोक बोलायला लागले डोळ्याची हे सरकार आपण हटवायला पाहिजे. वेगवेगळ्या प्रकारचे कृत्य करतील ते आम्ही तुम्हाला हे देऊन आहोत, आम्ही तुम्हाला ते देणार आहोत, पण याला बळी पडू नका. कारण आपल्या भविष्याचाच नाही, आपल्या मुलाबाळाच्या भविष्याचा प्रश्न आहे. यांच्या हातामध्ये असे 12 वर्ष राहिले असे जर सत्ता राहिले तर ते आपले सगळे अधिकार काढून घेतील आणि ते जे काही आपल्याला शिक्षणामध्ये सर्व्हिसमध्ये मागासवर्गीयांच्या मुलांना आदिवासींच्या मुलांना जे काही रिझर्वेशन मिळतं ते सुद्धा काढून घेतले बोलले. आम्हाला त्या ठिकाणी 200 रुपये जाऊन द्या घटना बदलायला आम्ही रिझर्वेशन खतम करून टाकतो. निवडणूक आल्यामुळे तुम्ही काहीतरी करता असं दाखवता तर ते सुद्धा तुमच्या म्हणण्यामध्ये आहे का. आज संपूर्ण देशामध्ये सर्वांना माहित आहे की बीजेपी हा पक्ष गरीब माणसांचा नाही आहे. फक्त वेळेवर गुलामी करून तुम्हाला काय पाहिजे 5 किलो 10 किलो धान्य घ्या चूप बसा. तुमच्या मुलाला काही भविष्य नाही, तुम्ही तसेच राहा. पण वनवासी म्हटलं आणि मनामध्ये फिरत राहा. आदिवासी म्हटलं की सगळ्या ठिकाणी न्याय द्यावा लागेल तुम्हाला. ते सुद्धा यांचं देण्याची त्यांची नियत नाही. म्हणून आपण सगळ्यांना कळलं पाहिजे. आणि ज्या पद्धतीनं प्रवेश आमची दया गावकरी यांनी केला मी त्यांना मनापासून धन्यवाद देतो, शुभेच्छा देतो.
की त्यांनी त्याच्यावर प्रेम करतात. आपले सगळे भगिनी, सगळे बांधव मोठ्या संख्येने या कानपूर मतदारसंघामध्ये आहेत. मजबूतीनं त्यांच्या पाठीमागे आपण उभं राहा आणि परिवर्तन जे आमच्या विरोधी पक्ष नेत्यांनी आणि दिलीपजींनी अध्यक्षांनी सांगितलं की परिवर्तन होण्यास ताकद तुमच्यात आहे. मतदानाचा अधिकार आहे. किती मोठा अदानी अंबानी असू द्या किंवा देशामध्ये अशा पैशावाल्याचं राज्य करण्याचा प्रयत्न बीजेपी करताय करू द्या, परंतु आपल्या भारतामध्ये एक परिवर्तनाचा पूर्णपणे अधिकार आहे. तो अधिकार आपण या वेळेला विधानसभेच्या निवडणुकीच्या माध्यमातून आपण ठेवा. अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्व कानपूरच्या माझ्या बांधवांना, भगिनींना या ठिकाणी करतो आणि नवीन दिशेने सुरू करूया. 2029 मध्ये काय होणार सगळ्यांनी माहिती आहे. आज सुद्धा जे चित्र आहे देशामध्ये हे बीजेपी राहणार नाही. 29च्या अगोदरच जाईल, पण 29 मध्ये 100% जाणार. म्हणून तुमचं सरकार, गरिबांचं सरकार या देशामध्ये राहुल गांधींचं सरकार आल्याशिवाय राहणार नाही याची खात्री तुम्हाला सर्वांना आहे. पण कानपूरवरून सुरुवात करा अशा प्रकारची अपेक्षा आपल्या सर्वांकडे व्यक्त करतो आणि जागतिक दिनाच्या निमित्तानं सर्व माझ्या भगिनींना, बांधवांना परत या ठिकाणी शुभेच्छा देतो. आपण शब्द संपवतो. धन्यवाद. जय हिंद. थँक्यू सर. आयज ज्या लिडराचो काँग्रेस पक्षान इंडक्शन जाला तो लिडर सदांच हांसत आसता. ज्या लिडराच्या तोंडार केन्नाच ना म्हणल्याचें शब्द आसना. तो सगळ्यांक सगळे धर्म जात सगळ्यांक घेवन वता. तो म्हणल्यार आमचो दया भांगर. हांव दया भाई वाटता की तुमी आपले मनोरंजन करपाक. नमस्कार. म्हजे काँग्रेस प्रवेशाच्या निमित्तान आमचे कडेन आसा गोंय राज्याचे इन्चार्ज आदरणीय माणिकराव पाटणेजी, त्याचबरोबर DPCचे प्रेसिडेंट आदरणीय गिरीश सुरगंडी, त्याचबरोबर आमचे विरोधी पक्ष नेते आदरणीय सुर्या अलिमामजी, त्याचबरोबर आमचे गोंय राज्य महिला परिषदेचे अध्यक्षा प्रतीक्षा मॅडम, त्याचबरोबर आमचे NSY आणि दूरचे इन्चार्ज जनाबाई, त्याचबरोबर आमचे फळा जिल्हा पंचायतचे सुमित्रा पागी, त्याचबरोबर आमचे काणकोण ब्लॉकाचे विजय रेतीबा, त्याचबरोबर आमचे काणकोण ब्लॉकचे प्रेसिडेंट अध्यक्ष गासपरबा, त्याचबरोबर किरणबा, प्रलयबा, मनीषबा, आमचे दयानंद, सिद्धार्थ, हर्षबा, त्याचबरोबर वैष्णवबा, त्याचबरोबर आमचे उर्शिदाबा आणि म्हणून सगळ्यांचे नाव घेतले. आणि तुम्ही सगळे म्हणजे मोबाईल त्याचबरोबर काँग्रेसच्या मनान आयल्यार तुम्ही सगळ्यांच्या पयस वाटेर हांव देव बरें करूं म्हणटा. तुमच्या रुंदार रावपाक सोदता. गेले 1 वर्स जालें हांव काँग्रेसीक येवपाचे प्रयत्न करीत आसलो. ह्या प्रयत्नाक आदले आमचे गृह प्रेसिडेंट आपले बाब आसत, गासपर बाब आसत, जनाबाई आसत आणि आतांची नांव घेतल्या ते सगळी टीम आसत. त्याच बरोबर गिरीश सर आपले कडल्यान म्हाका दिसता आमचो डिले जालो. तुमची वाट पळयताली म्हाजी प्रवेशाक. आमचो कॅप्टन मिडियाचो तोय प्रयत्न करतालो की दयाबाब काँग्रेसीक येवपाक जाय. ज्या वेळार हांवें 2015 साला साकून खंयच्याच पक्षाक रावना, त्या वेळाचेर खुबशे म्हाजे कडेन येताले, पूण हांव प्रत्येक फावटी काँग्रेस पक्षाक हेल्प करतालो, मदत करतालो म्हाजे परीन. आणि जे आमचे जनाबाई आसत, गासकर बाब आसत, ती एंटायर टीम जी आसा ती काणकोणाक धरून ती गोंयभर काम करताले लोकांचे इश्यू घेवन. तर म्हाकाय दिसलें की हांव कितें तरी हेल्प करपाक जाय. म्हाजे परीन जाय तशें हांव तेमी केन्ना सांगलें जाल्यार हांव ना केन्ना म्हणलें ना. म्हाजे परीन कोणाक धाडपाक जाय हांवें तेन्ना हांव धाडटालो, पूण हांव काँग्रेसीच्या प्लॅटफॉर्मार केन्ना जालें ना. आणि खंयच्या पक्षाक मेंबर जाला 2015 साकून. खुबशे जाण म्हणटा की दया काँग्रेसीचो मेंबर आसलो आणि तो काँग्रेस सोडून अपक्ष इलेक्शनाक उबो रावलो. हांव तसो तेजो मेंबर नासलो. ज्या वेळाचेर हांव कामां करतालो खुबशे जाणांक दिसतालें की हांवें काँग्रेसीक काम केलें म्हणून काँग्रेसीचो बीजेपी हेजो आमचो हेजो जावचो म्हणून. आणि तेणें खुबशे हांवें प्रयत्न बी केले आमच्या काँग्रेसीचो कॅन्डिडेट जावपा खातीर आमच्या सगळ्यांनी केले. पूण एलायन्स जाल्या कारणान आमी
आमची रायचा गेली तिकडनं पूण ते आसूं दी पूण आमी जे म्हाजे बरोबर जे लोक वावर करताले तांकां दिसलें की बाबा तूं फुडें चल कितें तरी आमच्या लोकांचे इश्यू आसा जे कोण इलेक्शनाक फुडें सरता आनी फाटीं सरची न्ही जाल्यार आमचे आरोप जातले म्हणून सो म्हाजे कार्यकर्ते सांगपा लागले तेन्ना हांवें चिंतलें की म्हाजे लोकांक हांव दिवची परस हांवें उबी रावप हें बरें आनी उबी रावून सुद्दां कांय म्हाका विकलो म्हळ्यार खऱ्यांनी विकना पूण अफवा पसरल्यो दयान 25 लाख घेतला 30 लाख घेतला पूण हांवें इलेक्शन पयलीं जिल्ला परिशद पयलीं सांगलेलें की हांव काँग्रेस पक्षा बरोबर आसा आनी रावतलो इलेक्शन जालें उपरांत हांवें सांगलें की हांव काँग्रेस पक्षाक वयतलो आनी आयज हांव सांगता हांव जो आयज काँग्रेस पक्षाक येता इतलेंच कारण की म्हाका काँग्रेसीच्या खुबशे जाणांनी दासपरास बाब आसत मस्का बाब आसत आमचे वसिला बाय आसत जेन्ना मनांतल्यान नागपूर आसता दिसता म्हाका अशें म्हाका तेंचे सपोर्ट मेळ्ळो आनी म्हाका दिसलें की हांवें काँग्रेस पक्षाक तरी काम करपाक जाय आनी आयज गरज आसा सगळे लिडरां सांगता त्या प्रमाणे आयज काँग्रेसी शिवाय पर्याय ना कारण तुमी सगळ्यांक खबर आसा म्हारगाय कितें वाडला सगळ्यो गोश्टी आसा तेका लागून म्हाका दिसलें की हांवें काँग्रेस पक्षाक प्रवेश करचो त्या खातीर म्हाका आमचे आदरणीय आमचे विरोधी पक्ष नेते त्याच बरोबर आमचे केपेंचे आमदार आदरणीय आयज हांगा आयले ना आमचे एल्टर बाब हेणेंय म्हाका मान सन्मान दिलो तुमचे हांव देव बरें करूं म्हणटा आमच्या अध्यक्षान तर म्हाका वेलकम केलें हांव तेचे उपकारान रावपाक सोदतां आनी तुमी सांगपाक सोदतां की काँग्रेस बळकट करपा खातीर आमी यत्न करपाक जाय कॅप्टनाक सुद्दां म्हाका भरपूर यत्न केलो म्हाका सांगला परत एक उल्लेख करता आतां म्हाजे बद्दल म्हाका कॅप्टन आमचे MP आसा फोन केल्लो हांव मुन्सिपली ताणें फोन आयले म्हाका तुजें जालें काय म्हणून इलेक्शन हांवें चालू आसा तुजें जे मनांत तुजी स्वप्न आसतलें तें पुराय जाता म्हणून सांगलें ताणें तूं चिंता करपा नाका आनी तेजोय म्हाका भरपूर सपोर्ट आसा हांव तुमकां इतलेंच सांगता आमी सगळ्यांनी एकठांय रावन काँग्रेस बळकट करया आनी काँग्रेस आमी काणकोणांतल्यान एक आमदार करून हाडपाक आमी सगळ्यांनी यत्न करया आनी तुमी सगळे करतले अशें हांव आस्त बाळगितां मेन म्हणल्यार हांव तुमकां आतांय सांगता काँग्रेस जी म्हाका जबाबदारी दिता ती हांव समर्थपणे पेटपाक हांव तयार आसा आनी ती हांव तुमकां आतांय सांगता एकदां उतर दिलें उतर म्हाका म्हाजे कितली संकट आयली कितलेय प्रेशर आयले जाल्यार हांव काँग्रेसी शिवाय हांव फाटीं सरचना काँग्रेस म्हळ्यार काँग्रेस आनी जे कोण म्हाजे उलयताले आयज तें उतर आसा जे तुमी सगळ्यांनी म्हाका हांगा येवन सपोर्ट दिला तुमी म्हाज्या फाटल्यान उबी रावला हे जे म्हाजे बद्दल अफूट पसरताले की हांव वेगवेगळ्या पक्षाक वयता म्हणून हांव दुसऱ्याचेर वायट उलयना पूण त्या मनशाक तुमी सगळ्यांनी उतर दिल्लें आसा हांव तुमकां सगळे शाबास दिता आनी तुमच्या सगळ्याच्या ह्या म्हाका म्हाजे वोट दिवून आयिल्ले आसा तुमचे वेगळ्याच कारणान हांव वयतना इतलें हांव तुमकां उतर दिता आनी जे जे विशय आमकां काँग्रेसीचे आमचे आदरणीय ऑफिशियल लिडर आसा आमचे अध्यक्ष आसा आमचे इन्चार्ज आसा ते आमकां आमच्या काणकोणाच्या विकासा खातीर काणकोणचो स्थिर करून हाडपा खातीर आमकां सदांच आमचे हातभार लायतले अशी म्हाका पूर्णपणे खात्री आसा आनी म्हाका दिसता आमचे ऑफिशियल लिडर म्हाका दिसता काणकोणाक बी खास लक्ष घाल्लें आसा आनी आमचे अध्यक्ष आसा आमचे जनाबाई तर सदांच आमचे वावर करता आनी हांव सगळ्या टिमीचे आमचे हांव देव बरें करूं म्हणटा की म्हाका तुमी हांगा मान सन्मान दिलो ह्या मान सन्मानाक हांव सदां तत्पर आसतलो आनी समर्थपणे काम करतलो अशें हांव तुमकां एक आश्वासन दिता आनी तुमकां सगळ्यांक परत एकदां हांव देव बरें करूं म्हणटा खास करून आमचे पत्रकार भावाक हांव दिवपाक विसरलो पत्रकार भावाक हांव चडांत चड देव बरें करूं म्हणटा तुमी सगळे म्हाज्या ह्या इलेक्शनाक आयले अशेंच तुमी आमकां साथ दितले अशें हांव तुमचे आस्त बाळगिता आनी तुमकां सगळ्यांक हांव परत एकदां देव बरें करूं म्हणटा आनी तुमी अशेंच आमच्या काँग्रेसीच्या फाटल्यान रावतले
अशी आज प्रकारे माझी ही 2 मिनिटां सपना तो बरोबर काँग्रेस पार्टीचा थँक्यू काँग्रेस पक्षाचा काँग्रेस पार्टीचा काँग्रेस पार्टी काँग्रेस पार्टी जिंदाबाद